ठीक आहे, सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 10व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. तर हे जे मधले 6 अध्याय आहेत ते भक्ती योगाचे आहेत. अध्याय 7 ते 12. तर 9व्या अध्यायामध्ये भक्तीचं बऱ्यापैकी भगवंतांनी वर्णन केलं की भक्तीचा मार्ग किती सोपा आहे. पत्रम पुष्पम फलम त्वयं तर कुणीसुद्धा करू शकतं आणि यातून मिळणारं फळ किती मोठं आहे आणि व्यक्तीची पात्रता असण्याची काही गरज नाही आहे. आणि एखादा दुराचारी जरी असला तरी जर तो माझा भक्त असेल तर त्याचा विकास होईल. तर अशी भक्तीची खूप महती भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितली. आणि शेवटच्या श्लोकामध्ये काय बोलले की माझा भक्त हो, माझं चिंतन कर, माझी पूजा कर आणि माझा नमस्कार कर, मला नमस्कार कर. तर अशा पद्धतीने भक्तीचं वर्णन करून 9वा अध्याय संपतो. मग 10व्या अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये संबंध हा आहे की भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये तर सांगितलं की तुझं मन माझ्यावरती केंद्रित कर, मनमना भव मदभक्तो, की माझा विचार कर, माझ्यावरती मन केंद्रित कर. तर मग भगवंतांवरती मन केंद्रित करण्यासाठी भगवंत अशा काही गोष्टीचं वर्णन करतील की ज्यांना बघून आपण त्यांचं स्मरण करू शकतो. तर अशा गोष्टींना विभूती म्हणतात. म्हणून या अध्यायाचं नाव विभूती योग आहे. विभूती म्हणजे काय की एखादी विशेष गोष्ट, विशेष शक्ती, विशेष वेळ, विशेष अवतार किंवा विशेष प्राणी, तसं बघायला गेलं तर सर्व काही भगवंतांचंच आहे. कारण आता पुढे भगवंत बोलतील अहम सर्वस्य प्रभवो, सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होतं. परंतु त्यामध्ये सुद्धा आपला स्वभाव कसा असतो की एखादी काय म्हणतात ठळक वस्तू आपलं मन खेचून घेते. जसे की आकाशामध्ये समजा आपण रात्रीला बघितलं तर पटकन आपलं लक्ष चंद्राकडे जाणार, कारण चंद्र तिथे ठळक आहे. तर असं ज्या ज्या गोष्टी आपलं एकदम लक्ष वेधून घेतात त्या त्या गोष्टींना भगवंत स्वतःची विभूती सांगतात, कारण त्याच्या माध्यमाने आपल्याला त्यांचं स्मरण होईल. तर याच्या पूर्वी पण अध्याय 7, 8, 9मध्ये पण काही विभूतीबद्दल सांगितलं आहे. जसे की एका ठिकाणी म्हणतात 7व्या अध्यायात रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो, की पाण्याची चव मी आहे. आता पाण्याची चव ही भगवंतांची विभूती आहे. सूर्यचंद्रांचं तेज मी आहे ही सुद्धा त्यांची विभूती आहे. तर विभूतींचं वर्णन आधी पण आलं आहे, परंतु या अध्यायामध्ये प्रामुख्यानं विभूतींचं वर्णन केलं जातं, म्हणून या अध्यायाला नाव दिले विभूती योग. तसं बघता आधीच्या अध्यायांमध्ये पण विभूती सांगितलेल्या आहेत. तर या अध्यायामध्ये 2 विभाग आहेत महत्त्वाचे. एक तर चतुश्लोकी गीता, श्लोक नंबर 8 ते 11 आणि विभूती. बाकीच्या बऱ्याचशा श्लोकांमध्ये वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केलं आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये आता आपण खूप दिवसानंतर सुरू केल्यामुळे थोडंसं रिव्हिजन करावं लागेल. तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंत म्हणतात की अर्जुन, मी तुला परत सांगत आहे. भूय म्हणजे परत. तर परत का म्हणत आहेत, कारण 9व्या अध्यायामध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. जे परम गोपनीय ज्ञान आहे ते 9व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, परंतु मी तुला परत आता सांगणार आहे म्हणून ते भूय म्हणत आहेत. आणि महाबाहो का, कारण तू बाहूने तर खूप शक्तिशाली आहेस, पण बुद्धीने पण तेवढा शक्तिशाली आहेस का, असा त्याच्या मागचा भाव आहे. समजा आता आपण एखादी व्यक्ती खूप पहिलवान असतात ना, तर माणसं काय म्हणतात याची बुद्धी गुडघ्यात आहे किंवा फक्त दिसायलाच स्ट्रॉंग आहे, काही डोकं नाही, असं चित्रण केलं जातं. पण अर्जुन तसा खूप शक्तिशाली बाहूने पण होता. तर भगवंत इथं म्हणतात की खरंच तू बुद्धीने पण तसाच सक्षम आहेस का. तर हे माझं मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐक आणि त्याद्वारे दाखव.
आणि मी तुला का सांगतोय की प्रियमाणाय, प्रियमाणाय म्हणजे अर्जुनचं भगवंतांवरती प्रेम आहे आणि तो भगवंतांचा द्वेष करत नाही. कारण कुठल्याही व्यक्तीला जर आपण आपले चांगले गुण सांगायला लागलो, समजा की आपली संपत्ती किंवा प्रभाव, शिक्षण, तर सहसा काय होते की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये थोडीशी मत्सर किंवा ईर्ष्या निर्माण होते की अरे या व्यक्तीकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे काहीच नाही आहे. आता आपण तरी काही 2-3 वस्तू सांगू, समजा शिक्षण, पैसा वगैरे, पण भगवंत सांगताना तर सर्व काही त्यांचं सांगणार. तर मग व्यक्तीला असं वाटेल की अरे माझ्याकडे तर काहीच नाही आहे, आणि मग व्यक्ती मत्सर करायला लागेल. मग तसं आपल्याला असं वाटतं दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठं कृष्णाचा मत्सर करतो. किती बऱ्याचशा लोकांना तर कृष्ण आहे की नाही हे पण माहीत नाही आहे. तर माहिती असो किंवा नसो, जेव्हा आपण एखादी गोष्ट, व्यक्ती, वस्तू, पदार्थ केवळ माझ्या भोगासाठी आहे या भावाने वापरतो, याचा अर्थ होतो आपण भगवंतांचा द्वेष आणि मत्सर करतोय, कॉम्पिटिशन करतो त्यांच्यासोबत. जशी काही लोक म्हणतात ना की कृष्णाने रासलीला का केली किंवा एवढ्या पत्न्यांसोबत विवाह का केला, तर त्यांचा मनोभाव हा असतो की आम्हाला तर एवढे लग्न नाही करता आले, त्याला का करता आले. तर मनोभाव हा स्पर्धेचा आहे किंवा मत्सराचा आहे. त्यामुळे जेव्हा ही व्यक्ती स्वतःला प्रभावशाली दाखवण्याचा प्रयत्न करते, सर्व काही माझंच आहे अशा भावामध्ये असते, तर तो भगवंतांचा मत्सरच आहे. कारण गीता सांगते ना 5व्या अध्यायामध्ये, शांततेचं सूत्र काय आहे, भोक्ताराम्यगी तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतीम इच्छती. की मीच भोक्ताराम आहे, म्हणजे सर्व काही माझ्यासाठीच आहे. यज्ञ, तपस्या जे काही आहे, मी स्वामी आहे, हे जेव्हा जीवांना कळेल तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये शांती येईल. तर आपल्याला असं वाटतं अरे हे किती सोपं आहे की सगळं काही कृष्णाचंच आहे, झालं स्वीकारलं, मग माझ्या जीवनामध्ये शांती का येत नाही. तर हे स्वीकारलं म्हणजे फक्त थेरॉटिकली नाही, ते आचरणात उतरलं पाहिजे. आता आचरणात कसं उतरेल, की समजा आपण घरी स्वयंपाक केला, तर आपण ते स्वतःच्या चवीसाठी केला की भगवंतांना अर्पण करण्यासाठी केला. तर याच्यावरून ठरतं की आपल्याला किती कळलं की भगवंतच सगळ्या काही गोष्टींचे भोक्ता आणि स्वामी आहेत. तर एक तर बहुतांश लोकांना माहीतच नाही आहे आणि ते अज्ञानामध्ये स्पर्धा करत आहेत. आपल्याला माहिती आहे पण आपण आणखीन त्याला अनुकरणात नाही आणू शकलो आहे. आपण पण कळत न कळत त्यांच्याशी स्पर्धाच करतो आहे. कारण तेच भोगता, तेच स्वामी आहे. जेव्हा पण आपल्या मनामध्ये भोगण्याची इच्छा येते किंवा मी स्वामी आहे, मी नियंत्रक आहे हा भाव येतो, तेव्हा समजायचं की आपण भगवंतांशी स्पर्धा करतो आहे. कारण तेच सगळ्यांचे नियंत्रक, सगळ्यांचे स्वामी आणि सगळ्यांचे भोगता तेच आहेत. आपल्याकडचे सगळ्या वस्तू, पदार्थ, संपत्ती, आपली बुद्धी, सर्व काही त्यांच्यासाठी आहे. हे जेव्हा व्यक्तीला खरंच कळतं, मग त्याच्या जीवनामध्ये शांती येते. तर असा अर्जुन आहे की अर्जुनला भगवंतांबद्दल द्वेष नाही आहे. नाहीतर एवढे जास्त गुण सांगितल्यावरती एखाद्या व्यक्तीला वाटलं असतं अरे यार याच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. म्हणून गीतेमध्ये याच्या आधी पण भगवंत म्हणतात अनसूयवे. अनसूय म्हणजे असूया म्हणजे ईर्षा आणि अनसूया म्हणजे ईर्षा नसणे. जसे की यांचं नाव काय आहे, अनुसया देवी, अत्री आणि अनुसया. तर असं एक सांगितलं जातं की अनुसया म्हणजे ज्यांच्याकडे ईर्ष्या मत्सर नाही आहे अशी व्यक्ती, म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे दत्ताच्या रूपामध्ये जन्म घेतला. तर हे अनुसया हा शब्द बऱ्याच वेळाच येतो. अनुसया आणि त्याला समानार्थिक शब्द आहे निर्वेलिकम, म्हणजे ईर्ष्या मत्सर द्वेष नसणे. तो ईर्ष्या मत्सर द्वेष इतर जीवांबद्दल किंवा इतर मनुष्याबद्दल किंवा भगवंतांबद्दल कुणाबद्दलही असू शकतो. तर याला म्हणतात असूया. तर अनसूय असलं पाहिजे. तर इथे त्यालाच प्रियमाणाय म्हटलं आहे. तर हा शब्द तुम्हाला बऱ्याचदा वाचायला मिळेल, अनसूया आणि निर्वेलिकम. तर अर्जुन तू असा असल्यामुळे मी तुला सांगत आहे. मग अर्जुन म्हणेल मला का सांगताय, बाकीच्या लोकांना सांगा. तर भगवंत म्हणतात की मी तुला हे सांगत आहे कारण माझी इच्छा आहे की तुझं भलं करायचं.
तुझं हितकाम्य, आपण म्हणतो ना तुझ्या हिताचं सांगतो, थोडं लक्ष देऊन ऐक. तसे भगवंत म्हणतात की तुझ्या हितासाठी मी हे सांगत आहे. आणि अर्जुनचं हित काय होणार आहे, तर अर्जुनचं भगवंतांबद्दलची जो भक्तीचा भाव आहे तो आणखीन वाढत जाईल. आता जसं जसं आपण या अध्यायामध्ये अभ्यास करत जाऊ, आपल्याला एका ठिकाणी कळेल की अर्जुनचा कसा भक्तिभाव वाढला. आणि 11व्या अध्यायामध्ये पण समजते की अर्जुन कसा भगवंतांना मग शरणागत होतो. आणि शेवटी 18व्या अध्यायामध्ये म्हणतो की तुम्ही जे सांगाल मी ते आता करायला तयार आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मयाच्युता करिष्ये वचनम तव. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही जे सांगाल मी ते करायला तयार आहे. तर अशा पद्धतीने अर्जुनचं भगवंतांबद्दलची भक्तिभाव वाढतो. म्हणून भगवंत म्हणतात की तुझं हित करण्यासाठी मी तुला सांगत आहे. हा झाला पहिला श्लोक. आता श्लोक नंबर 2 ते 7 मध्ये काय आहे की भगवंतांना समजणं कसं कठीण आहे किंवा अशक्य आहे याच्याबद्दल वर्णन येणार आहे. तर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, कोण त्यांना जाणू शकत नाही. सुरगणा इथं विदूचा अर्थ होतो जाणणे. बघा, वेद, विदू, वेदांत हे सगळे एकाच काय म्हणतात त्याला धातूचे शब्द आहेत. तर सगळ्यांचा अर्थ ज्ञान, जाणणे अशा प्रकारचाच होतो. तर न मे विदू, मे म्हणजे मला, न म्हणजे नाही, जाणू शकत. कोण जाणू शकत नाही? सुरगणा. आपण म्हणतो ना सुर आणि असुर. तर सुर म्हणजे देवता, सुरगणा म्हणजे सगळे देवता. प्रभवम न महर्षया. मग कोणी म्हणेल की ठीक आहे, कदाचित देवतांना माहिती नसेल, कारण स्वर्गामध्ये खूप जास्त इंद्रियतृप्ती असते म्हणून त्यांना विसर पडला असेल. भगवंत म्हणतात हो त्यांना तर माहीत नाही, पण महर्षी लोकांना पण माहिती नाही आहे. मग असं का बरं? देवतांना पण माहीत नाही, महर्षी जे प्रयत्न करतात त्यांना पण तुमच्याबद्दल ज्ञान नाही, असं का होतं? कारण भगवंत म्हणतात देवतांचा आणि महर्षींचा स्रोत मी आहे. जसं मुलाला वडिलांच्या जन्माबद्दल वडिलांनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, तसं मी या सर्वांचं कारण आहे. तर हे माझे परिणाम आहेत. परिणामाला कारण पूर्णपणे समजणं शक्य नाही आहे. किंवा याला असं पण समजता येतं की भौतिकदृष्ट्या तुमची काही जरी पोझिशन असली, म्हणजे तुम्ही किती जरी एज्युकेटेड आहात, खूप जास्त IQ आहे, किंवा तुम्ही देवता आहात किंवा महर्षी आहात, तर या कुठल्याही पात्रतेने आपण असं म्हणू शकत नाही की मला एवढी पात्रता आहे म्हणजे मी कृष्णाला समजून घेईल. अशी कोणतीच पात्रता नाही आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही कृष्णाला जाणू शकता. मला वाटतं 10व्या स्कंदामध्ये ब्रह्माजी एका श्लोकात म्हणतात, अथापि ते देव पदांबुजद्वय प्रसादलेशानुग्रहीत एवही जानाति तत्वं भगवं महिम्नो. अथापि ते देव पदांबुजद्वय, की कृष्णा तुमच्या हे भगवंता तुमच्या प्रसादाशिवाय, प्रसाद म्हणजे कृपा, त्याच्याशिवाय तुम्हाला जाणणं शक्य नाही. असं कितीही वर्ष अनंत काळासाठी जरी चिंतन केलं तरी व्यक्तीला तुमच्या कृपेशिवाय तुमच्याबद्दल जाणीव होत नाही. तर असंच आहे, तुम्ही तुमच्या कुठल्याही पदाने क्वालिफिकेशनने किंवा शक्तीने मी कृष्णाला जाणू शकतो असं होणं शक्यच नाही आहे. तर मग आता पुढच्या श्लोकामध्ये इथे काही महत्त्वाचा मुद्दा आहे का? नाही. तर अर्थ काय होतो की कुठल्याच भौतिक पात्रतेने भगवंतांना जाणणं शक्य नाही. आता हा जो 3 नंबरचा श्लोक आहे, तर या श्लोकामध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे की त्याच्या भक्तीतले अडथळे दूर होतात. तर त्याचा मनोभाव काय असतो? यो म्हणजे असा व्यक्ती, मा म्हणजे माझ्याबद्दल काय जाणतो, अजम अनादिमच, की मी अनादी आहे. अनादी आहे म्हणजे माझा काही सुरुवात नाही आहे. अजम अनादिमच, की मी अजन्म आहे आणि जन्मसुद्धा घेतो. तर आता हे दोन्ही एकदम परस्पर विरोधी गोष्टी आहेत. एक तर अजन्म असेल किंवा जन्म घेईल, परंतु भगवंत दोन्ही पण आहेत. मग अजन्म कसे आहेत? तर अजन्माचा अर्थ होतो की त्यांचा जन्म आपल्यासारखा नाही आहे. आपल्यासारखा नाही म्हणजे काय? आपल्याला आपले आईवडील निवडता येत नाहीत, परंतु भगवंतांना निवडता येतात. कुणाच्या घरी जन्म घेणार ते आधीच सांगतात, की जसं की दितेला सांगितलं होतं की तुमच्या घरी मी वामनदेव म्हणून जन्म घेईल, किंवा सुतापा आणि प्रिष्णी जे की वसुदेव महाराज आणि देवकी आहेत, त्यांना बोलले की 3 जन्म मी
3 अवतारात तुमच्या पोटी जन्म घेईल. तर भगवंत स्वतः ठरवू शकतात, पण आपण नाही ठरवू शकत. आणि त्यांच्या जन्मामध्ये कर्माचा काही प्रभाव नसतो. जसं की आपण कर्माच्या बळाने आपल्याला विशिष्ट शरीर घ्यावंच लागतं. समजा आपल्याला किती जर इच्छा असली की माझा IQ 200पेक्षा जास्त असावा, पण ते कर्मात नसेल तर ते मिळणार नाही. परंतु भगवंतांचं असं नाही. त्यांना जे पाहिजे त्या रूपामध्ये, त्या शक्तीमध्ये ते स्वतःला अवतरित करू शकतात. म्हणून त्यांना अजन्मा म्हणतात. अजन्माचा अर्थ इथं होतो की भौतिक जन्मासारखा जन्म नाही. आणि मग जन्माचा अर्थ काय होतो की ते जन्म पण घेतात. कारण कृष्ण वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहेत हे खरं आहे. नंद आणि यशोदेचे पुत्र आहेत हे पण खरं आहे, हे खोटं नाही आहे. तर मायावादी लोक काय म्हणतात की कृष्ण अजन्मा आहे खरं आहे, परंतु तो वसुदेव आणि देवकीचा मुलगा आहे हा भ्रम आहे. किंवा कृष्ण आत्माराम आहे, म्हणजे स्वतःमध्येच आनंदाचा अनुभव करतो हे सत्य आहे, परंतु त्याने रासलीला केल्या किंवा इतके विवाह केले हा भ्रम आहे. पण असं नाही, चुकीचं आहे. भगवंतांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, भेद आणि अभेद दोन्ही आहे. जन्म पण आहे आणि अजन्म पण आहे. मग आपल्याला असं वाटेल की अरे मग तर कळलं आम्हाला जन्म आणि अजन्म काय आहे, आता कळायचं काय बाकी आहे? तर कळायचं हे बाकी आहे की आपल्या अनुभवामध्ये आपण असा एकही व्यक्ती बघितला नाही की ज्याने जन्मले आपल्या आईवडिलाला सांगितले की तुम्ही मागच्या जन्मामध्ये कोण होते, की जो जन्मतः सर्व शृंगार घेऊन आला. आणि असं आपण आतापर्यंत एकही व्यक्ती बघितली नाही आहे, फक्त इथे आपण ऐकतोय, म्हणून हे अचिंत्य आहे. तर हे भगवंत जन्मा पण आहेत आणि अजन्मा पण आहेत, आणि याला समजणं पण शक्य नाही आहे. तर असा जो व्यक्ती असतो आणि तो जाणतो की भगवंत सर्व जगताचे स्वामी आहे, तर याच्यामध्ये ते बाकीचे पण स्पष्टीकरण आले होते की जीव पण अजन्मा आहे. मग आपण म्हणतो की जीव शरीर बदलतात. मग नंतर तिथे असं आलं की जे नित्यमुक्त जीव आहेत ते पण अजन्म आहे, ते शरीर बदलत नाहीत. मग तिथे आपण बघितला की विरोधी पॉईंट हा होता की हो ते अजन्म आहेत, शरीर बदलत नाहीत, परंतु त्यांच्या मुक्तीला सुरुवात आहे. मग कोणी म्हणेल जे नित्य मुक्त जीव कसे, त्यांचं तर सुरुवात पण नाही, जन्म पण घेत नाहीत, शरीर पण बदलत नाहीत. तर त्यांच्यापासून भेद करण्यासाठी इथं लोकमहेश्वरम हा शब्द वापरला आहे की जरी नित्य बाकी सर्व जीवांच्या तुलनेमध्ये नित्यमुक्त जीव हे शरीर बदलत नाहीत, त्यांचा जन्म होत नाही आणि त्यांची सुरुवातही नाही, परंतु माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आहे की मी सगळ्याचा स्वामी आहे. नित्यमुक्त नित्यभक्त कुणीही असो, कधीच तो सगळ्या सृष्टीचा स्वामी होऊ शकत नाही. जीवाने मोक्षप्राप्ती करून भगवत धामाची जरी प्राप्ती केली तरी तो मायाशक्तीचा स्वामी नाही होऊ शकत. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. म्हणून भगवंत म्हणतात लोकमहेश्वरम, मी जन्म आहे आणि सर्वाचा स्वामी आहे. असा जो व्यक्ती जाणतो त्याचे सर्व पापमुक्त होतात. इथे असा अर्थ आहे की त्याच्या भक्तीमधले अडथळे दूर होतात. असं मूढ समर्थेषु सर्व पापे प्रमुच्यते. तर म्हणजे आपल्याला असं वाटेल की नेमकं कसं लागू पडते, तर बेसिकली कसं लागू पडते मध्ये हे आपण चर्चा करू शकतो की जसे समजा कोणी आपल्याला सांगत असेल की अरे जो कृष्णाच्या शरीरामध्ये जो व्यक्ती आहे ना ते सत्य आहे, परंतु कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला किंवा पुतनाचा वध केला ही सगळी माया आहे, असं जर कोणी म्हणत असेल आणि आपण जर त्याला स्वीकार करत असू तर समजायचं मग आपली गडबड आहे. कारण तो भ्रम नाही आहे, ते सत्य आहे आणि ते भगवंतांमध्ये दोन्ही पण शक्य आहे. तर हे कमीत कमी आता आपल्याला समजायचं साक्षात्कार नाही झाला आहे, पण कमीत कमी थेरॉटिकली तरी माहीत असलं पाहिजे. नाहीतर बोलता बोलता मायावादी लोक शब्द असे फिरून वापरतात, समजत पण नाही ते काय बोलून गेले. तर जेव्हा जीवाला असं कळतं, प्रभुपाद काय बोलले, सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. तर पापांचा अर्थ पाप पुण्य असा पण होतो आणि पापाचा अर्थ मनावरचे संस्कार असा सुद्धा होतो. याच्या आधी कुठे आला होता सांगा बरं पाप हा शब्द भक्तीच्या संदर्भात? का आणखीन आला नाही? आला असे 10वा चॅप्टर.
येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. तिथे पण येतं ना, येषां तु अंतगतं पापम, ज्यांचे पाप संपले आणि ज्यांच्याकडे पुण्यकर्म आहे. तर आपण तिथे अंडरस्टँडिंग ही घेतली होती की पाप आणि पुण्य तर भक्तीला निर्माण करू शकत नाही. म्हणून पाप आणि पुण्याचा अर्थ इथं असा होतो की मनावरचे संस्कार किंवा अनंत जन्माच्या आठवणी इंद्रिय भोगाच्या. तर तसाच इथे अर्थ पाप म्हणजे आपण ज्या पद्धतीने जाणतो ते पाप म्हणण्यापेक्षा मनावरचे संस्कार. तर मग जेव्हा व्यक्तीच्या मनावरचे हे संस्कार दूर होतात आणि पापक्रियामुळे पण संस्कार निर्माण होतात, म्हणून तो पण अर्थ आपल्याला घेता येतो. पण मुख्य अर्थ असा आहे पापाचा इथे की मनावरचे संस्कार. म्हणून भगवंत इथे काय बोलले की हा विरोधाभास समजणं शक्य नाही. दोन्ही गोष्टी आहेत, जन्म आहे अजन्म आहे आणि समजणं पण शक्य नाही. मग हे कशानं होतं तर अचिंत्य शक्तीने होतं. मग आपण हे व्यक्तिलोक महेश्वराबद्दल जाणलं. ज्यांना भगवंतांची अचिंत्य शक्ती समजली तेच खरे बुद्धिमान आहेत, किंवा भगवंतांच्या अचिंत्य स्वरूपाला जाणणे मुक्तीसाठी कारणीभूत आहे. मी आणखीन काय लिहून ठेवलं होतं का? श्लोक नंबर 3 आहे ना. तर हे जेव्हा जीवाला असं समजतं, भगवंतांबद्दल समजतं म्हणजे फक्त थेरॉटिकली नाही, त्याला साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या भक्तीमधले अडथळे दूर होतात. तर सर्व पापे प्रमुच्यतेचा अर्थ तो पण आहे की अडथळे दूर होणे. नंतर श्लोक नंबर 4 आणि 5 मध्ये वेगळ्या गुणांचं वर्णन आहे. तर या गोष्टी व्यक्तीला ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असतात. जसे की बुद्धी आहे, बुद्धीच्या सहाय्याने ज्ञान मिळवेल. नंतर दम शम, इंद्रिय नियंत्रित असले तर ज्ञान मिळवता येईल, कारण अभ्यास करताना जर तो मोबाईल बघत बसला असेल तर कसं ज्ञान मिळणार. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी 4थ्या आणि 5व्या श्लोकात ज्या सांगितल्यात त्या ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहेत. भगवंत म्हणतात परंतु ह्या गोष्टी माझ्याबद्दल ज्ञानप्राप्ती करून नाही देऊ शकत, कारण ह्या सगळ्या गोष्टी 3 गुणामध्ये आहेत. यातले काही गोष्टी समजा सत्वगुणामध्ये असतील, परंतु भगवंत तर गुणातीत आहेत ना. भगवंत सत्वगुण, रजगुण आणि तमगुण तिन्हीमध्ये नाही आहेत. मग जी गोष्ट गुणांच्या परे आहे त्या गोष्टीला गुणांमध्ये असलेल्या वैशिष्ट्याच्या सहाय्याने कसं जाणता येईल. म्हणून भगवंत म्हणतात की या सर्व गुणांनी सुद्धा मला जाणता येत नाही. तर भाव तोच चालू आहे दुसऱ्या श्लोकापासून की तुमच्या भौतिक पदाने किंवा ज्ञानाने किंवा तुमच्या कुठल्याही भौतिक गुणांनी तुम्ही मला जाणू शकत नाही. अरे इतके लेट का जॉईन करतात? किती वाजले आता? 7:15. तर हा इथे अर्थ होता की या गुणांनी पण मला जाणू शकत नाही. मग 6व्या श्लोकामध्ये सर्व जे मानव जाती म्हणण्यापेक्षा सर्व जे जिथे जीव आहेत या विश्वामध्ये त्यांचं ज्यांच्यापासून निर्मिती होतात त्यांना प्रजापती म्हणतात. तर हे 25 प्रजापती आहेत. महर्षये सप्तपुरे, सप्तऋषी आपण आकाशात म्हणतो ना सप्तऋषी आहेत, ते 7 ऋषी. चत्वारो म्हणजे 4 कुमार, 7 आणि 4 11 आणि 14 मनू. ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात. तर हे 25 जण मिळून या विश्वातल्या प्रत्येकाचे प्रजापती आहेत. तर इथे भगवंतांना हे सांगायचे की या लोकांना माझ्याबद्दल समजत नाही, तर यांच्यापासून जे निर्माण होतील ते मला कसे जाणू शकतील. तर भाव तोच चालू आहे की मला समजणं भौतिक वैशिष्ट्याने, स्थानाने, लक्षणाने शक्य नाही आहे. त्याच्याबद्दल आणखीन काही सांगितलं होतं का आचार्यांनी? ब्रह्मांडातील कुणीही किती बुद्धिमान असला तरी भगवंतांना तो जाणू शकत नाही. आणि जीवांचे सर्व गुणे भगवंतांपासूनच आहेत. आणि प्रत्येकजण या 25 प्रजापतीपैकीच कुणाचा तरी वंशज आहे. आता हे सांगा बरं, मी तुम्हाला तेव्हा बोललो होतो की चतुष्कुमार तर नित्य काळासाठी कुमार आहेत, 5 वर्षाचे बालक आहेत. मग त्यांचे वंशज कसं काय असू शकतात?
तेव्हा आपण चर्चा केली होती ना. मुद्दा काय चालू आहे, तुमच्या पदाने, वैशिष्ट्याने, गुणाने, काही बुद्धीने तुम्ही मला जाणू शकत नाही. ते सांगताना भगवंत या 6व्या श्लोकात बोलले की सर्वजण तर 25 प्रजापतीपासूनच वंशज आहेत, 25 प्रजापतीचे. तर हे प्रजापतीच मला जाणू शकत नाहीत, तर त्यांचे वंशज काय मला जाणतील. तर मग या 25 प्रजापतीमध्ये 4 कुमार पण आहेत. पण तुम्हाला हे तरी माहीत असेल की हे जे कुमार आहेत ते नेहमी 5 वर्षाचे आहेत, नित्यकाळासाठी, म्हणून त्यांना कुमार म्हणतात. कारण तुम्ही प्रल्हाद महाराजांचा पण एक श्लोक आहे ना, कौमार आचरित प्राज्ञो. कौमार म्हणजे कुमार वयात, कुमार वय म्हणजे 5 वर्ष. हे 5 वर्षाचे नित्यकाळासाठी आहेत म्हणून यांना कुमार म्हणतात. 4 जण आहेत म्हणून चतुष्कुमार. हां, तर प्रश्न हा आहे, एक मिनिट, कोणी हँड रेज केला मला दिसत पण नाही. हां, लीना माताजी सांगा. मी प्रश्न असा विचारला की हे 25 प्रजापती आहेत, 7 सप्तर्षी, 14 मनु आणि चतुष्कुमार. तर 7 सप्तर्षी आणि 14 मनुचं तरी समजेल, कारण ते गृहस्थ आहेत. परंतु चतुष्कुमार तर शाश्वत काळासाठी 5 वर्षाचे बालक आहेत. मग त्यांचे वंशज कोणते आहेत, त्यांचे वंशज होणे कसं काय शक्य आहे, हे तेव्हा आपण 2-3 वेळा चर्चा केली होती. आठवतं कोणाला? हां, तर आपण तेव्हा हे बघितलं होतं की आचार्यांनी सांगितलं आहे की वंशावळी 2 प्रकारची आहे, एक तर जन्माने आणि दुसरी शिष्य परंपरेने. तर यातले बरेचसे जण एक तर जन्मावळीने त्यांचे वंशज आहेत, किंवा चतुष्कुमारांचे जे शिष्य परंपरेमध्ये येतात त्या अर्थाने चतुष्कुमारांना त्यांचे प्रजापती मानलं जातं, शिष्य आहेत म्हणून. तर आपण हे तेव्हा बघितलं होतं. तर याच्या मागचा मुख्य मुद्दा काय आहे की भगवंतांना जाणणं शक्य नाही. हा एकच मुद्दा ते परत 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 सांगतायत. तर मग आता हा 7वा श्लोक. तर 7व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की ज्याला माझ्या विभूतीचं ज्ञान होतं. तर विभूतीचं ज्ञान म्हणजे आपण म्हटलं ना की पाण्याची चव मी आहे, बलम बलवताम चाहम, बलवान व्यक्तीचं बळ मी आहे. ह्या विभूती आधी पण काही सांगितल्यात भगवंतांनी, आणि या अध्यायामध्ये पण बऱ्याचशा विभूती सांगणार आहेत. त्यातल्या आपण काहींचा आपण अभ्यास पण केला. तर ज्या व्यक्तीला या माझ्या विभूतींबद्दल कळतं, आणि जो या योगाचा, इथे योगाचा अर्थ होतो भक्तीचा, तो या भक्तीचा स्वीकार करतो, अशा व्यक्तीला म्हणजे विना अडथळा तो माझ्या भक्तीमध्ये काय म्हणता येईल, नियमित होतो, याच्यामध्ये काही संशय नाही. एकदा मी प्रभुपादांचं भाषांतर बघतो, कारण तिथून थोडं कन्फ्युजन नको होईल. प्रभुपाद काय बोलले, ज्याला माझ्या ऐश्वर्याची, तिथं ऐश्वर्याचा अर्थ होतो विभूती. आपण म्हटलं ना, विभूती म्हणजे काय की भगवंतांच्या शक्तीचं, ऐश्वर्याचं एखादं प्रकटीकरण. प्रभुपाद म्हणतात ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची, इथे योगशक्तीचा अर्थ आहे भक्ती, योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो, यात मुळी शंका नाही. तर विभूतीमुळे कसं काय व्यक्ती भक्तीमध्ये काय म्हणता येईल फिक्स होतो. कारण विभूतीमुळे काय होतं की भगवंत किती महान आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या गुणांबद्दल व्यक्तीला समजतं. जेव्हा समोरचा व्यक्ती खूप महान आहे असं कळतं, तेव्हा आपोआप आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर येतो. जर समजा एखादी पाश्चात्य देशातला व्यक्ती आहे, ज्याने कृष्णाबद्दल त्याला काहीच माहिती नाही, की त्यांच्यापासूनच 3 विष्णू येतात, त्यांच्यापासूनच ब्रह्मांड येतात, हे सर्व काहीच त्याला माहिती नाही. त्याला जर आपण स्टोरी सांगितली दामोदर लीलेची, की एक मुलगा होता, त्यानं मडकं फोडलं, मग त्याच्या आईने त्याला पकडलं, तर त्या व्यक्तीला काय वाटेल की ही तर लहान मुलांची गोष्ट आहे. पण जेव्हा आपण वाचतो ही कथा, तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की काल्पनिक गोष्ट आहे म्हणून. कारण सत्यव्रत मुनी याच्यासाठीच पहिल्या कडव्यामध्येच काय म्हणतात, नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम, की पुढे मी जे सर्व काही सांगणार आहे, ज्या व्यक्तीबद्दल, तो व्यक्ती सामान्य बालक नाही आहे,
तो सच्चिदानंद रूप आहे, तोच परमेश्वर आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश काय होतं की या विभूतींमुळे फायदा काय होतो, फायदा म्हणण्यापेक्षा इम्प्रेशन काय होतं की ही व्यक्ती सामान्य नाही आहे. आणि या माहितीमुळे किंवा या विभूतीमुळे मग आपल्याला भगवंतांच्या भक्तीबद्दल भाव निर्माण करायला मदत होते. नाहीतर सगळ्या ते म्हणतात ना मायथॉलॉजिकल स्टोरी वाटलं तर मग कठीण होतं भक्ती करायला. तर हा किती नंबरचा श्लोक होता? 7 नंबर ना. 7 नंबरपर्यंत याचं वर्णन आहे की भगवंतांना जाणणं कठीण आहे आणि ज्याला हे कळतं तो भगवंतांच्या भक्तीमध्ये रममान होतो. मी फक्त 1 मिनिट आचार्यांनी काही दुसरा पॉईंट सांगितला का ते बघतोय. किती नंबर आहे? 4, 5, 6, 7. हां, की ज्याला माझ्या विभूतीबद्दल समजतं, जे प्रभुपाद बोलले, ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि ज्याला भक्तीची पद्धत समजते. तर भक्तीची पद्धत कशी काय समजणार? याच्या आधी भगवंतांनी भक्तीची पद्धत सांगितली का गीतेमध्ये? आता आपण 10व्या अध्यायावरती आलो ना, तर 10व्या अध्यायापर्यंत कुठे भक्तीबद्दल प्रोसेसबद्दल काही सांगितलं का नाही सांगितलं? तुम्हाला माझा आवाज येतोय? हां, तर इतक्या अध्यायापर्यंत आपण अभ्यास केला ना, तर आतापर्यंत भक्तीच्या पद्धतीबद्दल काही बोलले का भगवंत, का नाही बोलले अजून? बरं, ठीक आहे. मन्मना भो मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु हे कशाबद्दल सांगितलं आहे? ही कोणती पद्धत आहे? मन्मना भो मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु. ज्ञान आहे, योग आहे, भक्ती आहे, काय आहे? तुम्हाला खरंच आवाज येत नाही की काय? बरं, ठीक आहे. तुम्हाला आवाज येतो की नाही ते तरी सांगा, म्हणजे मला कळेल, नाही तर मी इकडे कन्फ्युज. हां, ओके, परफेक्ट. तर माहिती नाही, तुम्ही खूप दिवसानंतर आपण क्लासमध्ये आल्यामुळं असं होते की काय, कारण हे खूपच बेसिक आहे. आता किती वेळेस तुम्हाला मी बोललो की मधले 6 अध्याय हे भक्तीचे आहेत. तर 7व्या अध्यायापासूनच सुरुवात झाली ना. तर 9व्या अध्यायामध्ये भक्तीबद्दल किती भगवंत बोलले? पत्राम पुष्पम फलम तोयम. आता हे भक्तीचाच भाग आहे ना. मनमना भो मद्याजी माम नमस्कुरु अपिचे सुदुराचारो भजते माम. नंतर 6व्या अध्यायाच्या शेवटी पण बोलले होते योगीनाम अपि सर्वेशाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजतो यमाम, की जो माझं भजन करतो तो श्रेष्ठ योगी आहे. तर हे सगळं भक्तीबद्दल वर्णन आलं होतं ना आधी, की मी सगळं विसरून जाता. हां, तर इथं तेच म्हणतात भगवंत की ज्याला माझ्या विभूतीबद्दल माहिती आहे. प्रभुपादांनी विभूतीला ऐश्वर्य शब्द हा वापरला आहे. आणि ज्याला माझ्या योगशक्तीची वास्तविकपणे खात्री आहे. योगशक्ती म्हणजे भक्तीची पद्धत माहिती असणे. आणि जो यांना परमोच्च सत्य म्हणून स्वीकारतो भक्तीला आणि विभूतींना, तर असा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये अचलपणे स्थिर होतो. आणि यामध्ये काही संशय नाही. कारण का, एकदा समजा तुम्हाला आपल्याला भक्तीची पद्धत कळाली की भक्तीमध्ये काय करावं लागतं. मनमाना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुर. भगवंतांचं चिंतन करायचं, त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्याबद्दल ऐकायचं, त्यांचा प्रसाद घ्यायचा. आणि प्रसाद कसा, तर पत्रम पुष्पम फलम तोयम, ही पद्धत आपल्याला कळाली. आणि मग आपण विभूती पण बघतोय की अरे एवढा मोठा विशाल सागर आहे, हे भगवंतांचा प्रतिनिधी आहे. तर या विशाल सागराचे भगवंत, जर हा सागर भगवंतांचा एक अंश मात्र पण नाही, तर भगवंत किती श्रेष्ठ असतील. सागरामध्ये थोडंसं जरी वादळ आलं तरी किती नुकसान होतं. तर या सर्व गोष्टीच्या सहाय्याने मग व्यक्तीला भक्तीमध्ये स्थिर व्हायला मदत होते. तर हा या श्लोकाचा अर्थ होता. श्लोक नंबर 7. आता 1 ते 7 पर्यंत आपण एक विभाग संपवला आहे. पहिल्या श्लोकामध्ये तर फक्त भगवंत तेच बोलले की ऐक मी काय सांगतोय. 6 ते 7 मध्ये काय सांगितलं की भगवंतांबद्दल जाणणं भौतिक पदाने, भौतिक गुणांनी आणि क्षमतेने शक्य नाही आहे. तर आणि ज्याला हे कळतं तो भगवंतांची भक्ती करतो, तो भगवंतांना शरणागत होतो.
तर आता आपण पुढचा विभाग बघतोय, श्लोक क्रमांक 8 ते 11. 8 ते 11 हा चतुश्लोकी गीता म्हणून मानला जातो. हा प्रसिद्ध, हे 4 श्लोक प्रसिद्ध आहेत. तुम्ही या चारींना पाठ करा. याच्यानंतर 15व्या अध्यायाचे जे शेवट, मला वाटते 16, 17, 18 यांना त्रिश्लोकी गीता म्हणतात. ती जर आपण नंतर बघू, पण हे चतुश्लोकी गीता आहे. चतुश्लोकी भागवतम पण आहे, चतुश्लोकी गीता पण आहे. तर या 4 श्लोकांना चतुश्लोकी गीता असं म्हटलं जाते. तर आणखीन काही वेगळं आहे का? हां, तर ते चतुश्लोकी गीतेमध्ये पहिला श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्व. म्हणजे अहम सर्वस्य प्रभव म्हणजे प्रभव म्हणजे जन्म. सगळं काही माझ्यापासून जन्म घेतं. सगळं काही माझ्यापासून जन्म घेतं म्हणजे सर्वांचा स्रोत मी आहे. आता जसं की आपल्या अनुभवामध्ये गोष्टी कशापासून तयार होतात? एक तर भौतिक प्रकृती, म्हणजे कुठलेही पदार्थ असू दे, निर्जीव सजीव. आपल्या शरीरामध्ये पण अग्नी, वायू, जल, आकाश आहे. दगडामध्ये पण तेच तत्व आहेत, आकाशामध्ये पण तेच तत्व आहेत. आणि समजा एखादा आपल्याला सजीव दिसतो, समजा कुत्रा किंवा कुठला प्राणी, तर त्याच्यामध्ये 2 प्रकृती एकत्र आलेल्या आहेत. एक तर बहिरंग शक्ती, भूमिरापो नल वायू, आणि अपरिमितस्तु अन्यम प्रकृतिमिद्धि मे पराम. आणि दुसरी प्रकृती आहे जी पराप्रकृती आहे, श्रेष्ठ प्रकृती म्हणजे जीव. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होऊनच सर्व काही निर्माण झालं या जगामध्ये. आणि या दोन्ही गोष्टींचे स्वामी भगवंत आहेत. एतद योनिनी भूतानी सर्वानी तुपधारे अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, सगळं काही या 2 शक्तीच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झाले आणि मी या दोघींचा स्वामी आहे. जीवशक्तींचा पण स्वामी मीच आहे आणि बहिरंग शक्तीचा स्वामी मीच आहे. मग मेन प्रॉडक्ट जर समजा, काय म्हणता येईल, मेन पदार्थाचाच एखादी फॅक्टरी स्रोत असेल, तर पुढे काही जरी त्याच्यापासून बनवलं तर ती फॅक्टरी सांगू शकते की मूळ स्रोत आम्ही आहे. समजा एखाद्या फॅक्टरीने प्लास्टिक आणि कॉपर सप्लाय केलं आणि नंतर मग ते प्लास्टिक आणि कॉपरला एकत्र करून वेगळ्या जाडीचे कॉपरचे केबल तयार केले आपल्या इलेक्ट्रिसिटीसाठी. तर ज्यांनी जे मूळ गोष्टी दिल्या ते म्हणू शकतात की या पुढच्या पदार्थांचे ॲक्च्युली स्रोत आम्ही आहोत, कारण आम्हीच मेन सप्लायर आहोत. तसं भगवंत काय म्हणतात की सर्व काही तर या 2 शक्तींनी निर्माण होतं, त्यांच्या एकत्रीकरणाने. काही ठिकाणी फक्त एकच शक्ती, जसं की दगडामध्ये काही चेतना नाही आहे, परंतु आपल्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आणि या दोन्ही शक्तीचा सप्लायर, सोर्स मीच आहे, म्हणून सर्व काही माझ्यापासूनच निर्माण होतं. अहम सर्वस्य प्रभव हा त्याचा अर्थ आहे. मत्त सर्वम प्रवर्ततेचा अर्थ असा आहे की असं नाही की भगवंताने निर्माण केलं आणि त्यांचा कंट्रोल निघून गेला. असं एका पाश्चिमात्य देशातील तत्त्वज्ञानी व्यक्तीचं मत आहे. त्याने पुस्तक पण लिहिलं याच्यावरती की भगवंत आहेत, त्यांनी सगळं काही निर्माण केलं आहे, पण आता त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर निघून गेलं. आता त्यांना काही कंट्रोल करता येत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. परंतु तसं नाही. ते भगवंत म्हणतात मत्त सर्वम प्रवर्तते, सर्व काही मी संचालित करतो. एकतर स्रोत पण मीच आहे आणि संचालन पण मीच करतो. हे ज्या व्यक्तीला कळतं तो व्यक्ती प्रेममय भक्ती करतो. बुधा भाव समन्विता म्हणजे प्रेममय भक्ती करणे. तर याचा दुसऱ्या साईडने अर्थ काय होतो की व्यक्तीला भगवंतांबद्दल माहिती आहे कसं समजायचं. जर तो भक्ती करत असेल तर समजायचं की त्याला भगवंताबद्दल माहिती आहे. नाहीतर PhD जरी केली त्याने, किती जरी शास्त्र वाचले आणि तो प्रोफेसर जरी झाला, पण तो भक्ती करत नसेल याचा अर्थ त्याला समजलं नाही आहे ते. कारण ते भगवंत त्याचं हे काय सांगतायत, टेस्ट की खरंच त्यांच्याबद्दल कळलं आहे. कसं कळायचं? इति मत्वा, हे ज्याला कळलं तो काय करतो, भजनते माम, तो माझं भजन करतो. भजन म्हणजे भक्ती. तर आपण वेगळ्या पद्धतीने याला कसं समजू शकतो? एक तर असं आहे की भगवंत सर्वाचे स्रोत आहे, ते संचालक आहेत. हे जेव्हा जीवाला समजतं तेव्हा त्याच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो. दुसऱ्या साईडने एखाद्या व्यक्तीला शास्त्राचं खूप ज्ञान आहे, प्रोफेसर आहे, PhD आहे, गीता मुखोद्गत आहे, पण तो भक्ती करत नाही. तर याचा अर्थ त्याला हे वास्तविकपणे कळलं नाही. आणि तिसरी गोष्ट आहे की एखादा सामान्य भक्त आहे की ज्याला कदाचित गीता वाचता पण येत नसेल,
परंतु तो मनोभावाने भक्ती करतो. तर त्याला ॲक्च्युली कळलं, जरी त्याला श्लोक माहीत नसले, कारण आपण म्हणतो ना, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. जर तो अंतकरणाने भक्ती करत असेल तर त्याला हे सर्व काही त्याच्या अंतकरणामध्ये काय म्हणता येईल, प्रकाशित होऊन जाईल. असं हे 3 पद्धतीने या श्लोकाला आपण बघू शकतो. हा चतुश्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आहे. याच्यामध्ये आणखीन काही सांगितलं का? हां, तर हा होता पहिला श्लोक चतुश्लोकी गीतेमधला. तर हे मुद्दे आपण पूर्वी पण बघितले. तर हे अहम सर्वस्य प्रभवचा अभ्यास करताना आपण काही गोष्टी बघितल्या होत्या बघा. उपादान कारण, निमित्त कारण, सहकारी कारण. तेव्हा आपण माती, कुंभार आणि त्याच्या चाकाचं उपमा वापरली होती. तर कुंभार म्हणजे निमित्त कारण, तर भगवंत त्या कुंभारासारखे आहेत. माती म्हणजे उपादान कारण, तर ही जी भौतिक प्रकृती आहे ती मातीसारखी वापरली जाते, तिच्या सहाय्याने सगळं काही तयार करतात भगवंत, ती उपादान कारण आहे. आणि चाक आहे ते सहकारी कारण. याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये नाही जात, तुम्हाला परत कन्फ्युजन होईल. एका दृष्टिकोनातून तिघंही भगवंतच आहेत, पण ते आता नको. हां, तर या श्लोकामध्ये आणखीन एक गोष्ट समजण्यासारखी ही आहे की, अरे बापरे, इतकं लेट कोण आहे? हां, तर या श्लोकाचा आणखीन असा पण अर्थ होतो की आता पुढे जे भगवंत ज्या काही विभूतींचं वर्णन करतील की पर्वतांमध्ये हिमालय आहे, बुद्धिमान लोकांमध्ये शुक्राचार्य आहे, असे काही जे वर्णन करतील, तर या सर्व वर्णनाची जी फाईल किंवा एक श्लोक कोणता आहे की जो सर्वाला सांगू शकतो, तर हा 8वा श्लोक आहे. कारण 8व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो, सर्व काही माझ्यापासूनच, मी सर्वांचा स्रोत आहे. आता सगळ्यांचे स्रोत जर भगवंतच असतील तर विभूती पण त्यांच्यापासूनच येतील ना. म्हणून या एका ओळीमध्ये सगळ्या विभूतींना सांगून टाकले, अहम सर्वस्य प्रभो. पुढे जे काही पर्वत, नदी, वृक्ष, प्राणी, ऋषी, वेळ, गुण यांचं वर्णन येईल, ते सर्वांचं एका ओळीमध्ये वर्णन हे आहे, अहम सर्वस्य प्रभो. पुढे आपण मग त्याला एक एक करून अभ्यास करणार आहोत. तुम्हाला कुठे काही कठीण वाटलं तर सांगा. आता हा चतुश्लोकी गीतेमधला दुसरा श्लोक आहे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. तर मग तो व्यक्ती भक्ती करतो, तर कशी भक्ती करतो की मच्चित्ता, त्याचं मन माझ्यासाठी लोभी असतं. प्रभुपादांनी जे सांगितले त्या पद्धतीने बघू, नाही तर परत हे होईल. 8व्याच्या प्रभुपाद काय बोलले ते, मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे, ही पहिली ओळ झाली. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते, हे पण त्याचाच भाग आहे. उद्भवतेला प्रभुपादांनी संचालन पण घेतलं आहे. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतकरणपूर्वक मला भजतात. इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. आता 9व्याच्या प्रभुपादांनी कसं भाषांतर दिले, माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. मच्चित्ता, त्यांचं चित्त माझ्यामध्ये आहे. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते. मदगत प्राणा, पूर्ण जीवन भगवंतांना समर्पित केलं. याचं आपण आणखीन दुसरे बघितलं होतं की आपल्याला सामान्य जीवाला काय असतं की अन्नगत प्राणा असतो आपण. जसं आपल्याला अन्न जर नाही मिळालं तर आपण जगू नाही शकत, म्हणजे आपण काही अन्नगत प्राणा आहोत. परंतु जे शुद्ध भक्त आहेत ते भगवतगत किंवा मदगत प्राणा आहेत. त्यांना त्यांच्या जीवनासाठी, जीवन राखून ठेवण्यासाठी भगवंतांशिवाय काय म्हणता येईल की आपल्याला की त्यांचं विस्मरण वगैरे ह्या गोष्टी त्यांना जिवंत राहू देणार नाहीत, किंवा ते पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर आहेत, जसं आपण अन्नावरती निर्भर आहोत. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून, तर एकमेकांसाठी शब्द आला आहे परस्परम, एकमेकांमध्ये परस्परांमध्ये चर्चा करतात, आणि बोधन करण्यापासून. बोधन आणि चर्चेचा अर्थ काय आहे की एक अर्थ असं सांगितलं जातं की एक जण सांगतो, दुसरा जण ऐकतो, किंवा श्रवण कीर्तन असे 2 भाग केलेत. आणि मग याच्यापासून त्यांना काय मिळतं, त्यांना अत्यधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. 8व्या श्लोकामध्ये सांगितले की असा व्यक्ती भक्ती करतो, 9व्या श्लोकामध्ये कशी भक्ती करतो.
की चित्त भगवंतांमध्ये आहे. मदगत प्राणा म्हणजे भगवंतांशिवाय ते जिवंत राहू शकत नाहीत किंवा पूर्णपणे जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलं आहे. नंतर स्मरण, श्रवण, कीर्तन हे करूनच ते लोक समाधानी असतात आणि याच्यामध्येच त्यांना आनंदाची प्राप्ती होते. तर हा झाला श्लोक नंबर 9. मच्चित्ताचा अर्थ, मदगत प्राणाचा अर्थ, बोधयंत परस्परम, परस्परांमध्ये सांगतात, ऐकतात, बोलतात, स्मरण करतात आणि त्याच्यातूनच त्यांना आनंदाची प्राप्ती होते. जसं आपण बऱ्याचदा चर्चा केली ना, की प्रभुपादाने एकदा प्रश्न विचारला होता की अरे तुमच्या चळवळीमध्ये नेहमी जपा करा, पुस्तक वाचा, धामाला जा, पुस्तक वितरण करा, ह्याच गोष्टी आहेत, काही विरंगुळा आहे की नाही? तर प्रभुपाद बोलले आमची पूर्ण प्रोसेसच विरंगुळा आहे. आमची सुरुवातच नाचण्यापासून होते. सकाळी उठल्यावर 4 वाजता कोण नाचणार आहे? पण भक्तीमध्ये सकाळी मंगल आरतीमध्ये भक्त नाचतात ना, तर तिथूनच सुरुवात आहे. आता जगामध्ये किती जरी आनंदी व्यक्ती असलं त्याच्या आयुष्यामध्ये, तरी 4 वाजता उठून नाही नाचणार तो. असं तर कदाचित म्हणजे असं बघणं शक्य नाही. उलट जे नाईट क्लबला वगैरे जातात ते 4 वाजता त्यांचं बंद होतं, ते पण पिऊन वगैरे झोपायला येतात परत. तर प्रभुपाद असे बोलले होते की आमची पूर्ण पद्धतच विरंगुळा आहे. म्हणून इथं हा शब्द आला ना, तुष्यंतीच्या रमंतीच्या. कारण जर आपल्याला भक्तीमध्ये काहीच आनंद नसता मिळाला ना, तर आपण भक्ती केलीच नसती. कारण किती दिवस माणूस ओझं वाहील, कधी ना कधी वाटेल अरे बाबा याच्यातून काहीच भेटत नाही, जाऊ दे. पण तसं नाही आहे. तर हा झाला त्या भक्ताचं वर्णन. प्रभुपादांनी कसं सांगितलं ते पण आपण चर्चा केली. ते आचार्यांच्या याच्यामध्ये काही आहे का बघतो मी एकदा बघतो. श्लोक नंबर 9. तुम्ही थोडे मुद्दे लिहून घेत जा, नाही तर काय फक्त एका श्लोकामधील जे तुम्हाला महत्त्वाचं वाटलं ती एक ओळ लिहून ठेवायची आणि असं तुम्ही ॲरो करत करत गेले तर तुम्हाला एका ओळीमध्ये तो अध्याय समजून जाईल. पूर्णच तुम्ही एकत्र नाही लक्षात ठेवू शकणार, कारण त्याला वेळ लागतो हळूहळू वाचून अर्थ समजून. पण काहीतरी लिंक असली पाहिजे, एकदम असं ब्लँक नका होऊ. तर तोच अर्थ घेतला आहे. तर जे असे अनन्य भक्त आहेत, जे 8व्या श्लोकात सांगितले, ते काय करतात त्याचं वर्णन या 9व्या श्लोकामध्ये आहे. तर या श्लोकाला शुद्ध भक्तीची व्याख्या पण कशी लागू होती हे आपण बघितलं होतं, पण ते खूप किचकट आहे. तुमचं जेव्हा भक्तिशास्त्रीमध्ये भक्तिरसामृत सिंधूचा अभ्यास होईल तेव्हा आपण बघूया. अन्याभिलाषिता शून्यम ही व्याख्या इथे कशी परिपूर्ण होते, कारण आता ते खूपच जास्त कठीण वाटेल. तर प्रेममयी सेवा करतो म्हणजे काय करतो त्याचं वर्णन इथे आहे. नंतर माझ्याबद्दल एकमेकांशी चर्चा करतात. तर हा अभिधेय आहे. अभिधेय म्हणजे पद्धत, भक्तीची पद्धत. आता 8मध्ये सांगितले की तो भक्ती करतो, 9मध्ये सांगितलं कशी करतो, 10 आणि 11मध्ये सांगणार आहेत की माझा त्यांच्यासोबत कसा व्यवहार असतो. माझा म्हणजे कृष्णाचा. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. जे लोक असे, प्रभुपादांचं भाषांतर घेऊया, जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. प्रीतिपूर्वकम म्हणजे प्रेमाने सेवा करतात, असं नाही की जबरदस्ती कामाला लावल्यासारखं. जे प्रेमाने सततयुक्तानां माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी काय करतो, ददामी बुद्धियोगम. तर आता या बुद्धियोग शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. ठीक आहे, आता कोणाला आठवतं बुद्धियोग शब्दाचे अर्थ आपण काय काय बघितलेत आत्तापर्यंत? निष्काम काय? निष्काम निष्काम कर्मयोगाने. दुसरा अर्थ भक्तियोग. आपण तेव्हा कोणता अध्याय होता तो, मला वाटतं दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बोलले होते ना, येषाम तू अभिहिता सांख्ये बुद्धियोगाम तू इमं शृणु बुद्ध्यायुक्त या पार्थ कर्मपंदम प्रहाससी. तर तिथे आपण तात्पर्यामध्ये बघितलं होतं की काय म्हणतात, कॉन्टेक्स्टला संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर तिथं निष्काम कर्मयोगाचं वर्णन आहे, म्हणून तिथे अर्थ बुद्धियोगाचा निष्काम कर्मयोग होतो. आणि तिथेच एक ओळ आपण अशी वाचली होती
की 10व्या अध्यायाच्या 10 नंबरच्या श्लोकामध्ये बुद्धियोग जेव्हा शब्द येईल तेव्हा तिथे अर्थ भक्ती होतो, तिथे निष्काम कर्मयोग होत नाही. तर तेव्हा पण आपण बघितलं होतं. आणि ते पण समजायला सोपं आहे, कारण 8 आणि 9मध्ये भक्तीची चर्चा चालू आहे ना. जर भक्तीची चर्चा चालू असल्यावर अचानक निष्काम कर्म कुठून येणार? तर हा इथे बुद्धियोग म्हणजे भक्ती आहे. तर प्रभुपादांनी कसं समजावून सांगितले की जो माझी प्रेममयी सतत सेवा करतो अशा व्यक्तीला मी ज्ञान देतो. बुद्धी देण्याला प्रभुपादांनी ज्ञान देणं असं सांगितलं. तर तो पण बरोबर अर्थ आहे. आपण याच्यावरती पण चर्चा केली की कुठल्याच आचार्यांची टीका चुकीची नसते. आणि त्या ज्ञानाच्या सहाय्याने काय होतं, ते माझी प्राप्ती करतात. तर हा प्रभुपादांनी अर्थ सांगितला आहे. दुसऱ्या आचार्यांनी याच्याबद्दल काय सांगितलं आहे? हां, बुद्धियोगम म्हणजे काय आपण बघितलं आहे. गोल कृष्ण आहे. हा, तर एक अर्थ असा दिला आहे आचार्यांनी की इथे जे बुद्धियोगम आहे ना, तर मीच त्याच्या हृदयामध्ये प्रकट होतो असा एक अर्थ दिला आहे. ददामी बुद्धियोगमचा असा अर्थ आहे की मी त्यांच्या हृदयामध्ये येतो. प्रभुपादांनी काय अर्थ दिला की मी त्यांना ज्ञान देतो. तर दोन्ही अर्थ बरोबर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं कन्फ्यूज होऊ नका. कारण बुद्धी म्हणजे ज्ञान असा पण शब्द वापरता येतो. पण जर तुम्ही प्रभुपादांचं तात्पर्य वाचलं ना, तर तुम्हाला कळेल की प्रभुपाद दुसऱ्या आचार्यांचं पण सांगतात. जसं की बुद्धियोगम शब्द महत्त्वपूर्ण आहे. इथे पण दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की आतापर्यंत तुला अनेक विषयाबद्दल सांगितले आणि आता बुद्धियोगाबद्दल सांगेल. आता या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे. हे प्रभुपाद दुसऱ्या अध्यायासोबत कनेक्शन सांगतात. जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो, तर आता तसं जर तुम्ही बघितलं तर प्रभुपादांच्या भाषांतरामध्ये भगवत धामात जाण्याबद्दल शब्द नाही आहे. तर हे प्रभुपादांनी कुठून सांगितलं आहे? हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या टीकेमध्ये आहे. तेषाम सततयुक्तानाम. तेषाम सततयुक्तानामचा अर्थ असा होतो की त्यांना माझ्यासोबत असण्याची खूप तीव्र इच्छा आहे. माझ्यासोबत म्हणजे नित्य माझ्यासोबत असण्याची इच्छा आहे. माझ्या नित्य भगवंतांसोबत राहण्यासाठी भगवत धामात जावं लागेल. तर म्हणजे मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रभुपादांचं भाषांतर आणि तात्पर्य सर्व आचार्यांच्या टीकेला एकत्र करून सांगितलं आहे किंवा प्रभुपादांनी दिली आहे. पण जर मी तुम्हाला बोलताना असं म्हटलं की प्रभुपाद म्हटले की बुद्धी देतो आणि ज्ञान देतो आणि ज्ञानात माझी प्राप्ती करतो, पण परत मी म्हणतोय की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी असा अर्थ दिला आहे की मी त्यांच्या हृदयामध्ये येतो, मग आपल्याला असं वाटलं की नेमका कुठला अर्थ घ्यायचा? तर अशा वेळी तुम्ही जेव्हा प्रभुपादांचं भाषांतर आणि तात्पर्य वाचा तर तुम्हाला कळेल की प्रभुपादांनी सर्व काही सांगितलं आहे. जसं की मी तुम्हाला बोललो ना की भगवत धामात जाण्याबद्दल, तिथं त्यांच्या भाषांतरात कुठे शब्दच नाही भगवत धामात जाण्याबद्दल. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम कुठेच नाही. परंतु पहिल्या उतार्यात काय लिहितात 375मध्ये प्रभुपाद, जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग. तर ते प्रभुपाद इतर आचार्यांच्या टीकेला पण समाविष्ट करत आहेत. पण ठीक आहे, एवढं लगेच जास्त कॉम्प्लिकेटेड पण नको. आणि हे एक मुद्दा खूप छान बघितला होता आपण पान नंबर 375मध्ये. जसं मी तुम्हाला कुठल्या श्लोकात, मागच्या श्लोकात बोला, 8व्यामध्ये मी बोललो ना की 3 प्रकारचे लोक आहेत की ज्याला कळलं की भगवंत सगळ्याचे स्रोत आहे, संचालक आहेत आणि तो भक्ती करतो. काही लोक असे आहेत की जे खूप प्रोफेसर PhD आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे पण ते भक्ती करत नाही, त्याचा अर्थ त्यांना कळलं नाही. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत की ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही आहे, कदाचित निरक्षरही असतील परंतु मनोभावाने भक्ती करतात. तर अशा व्यक्तीला भगवंत कसं ज्ञान देतात? इथे तो शब्द वापरला ना बुद्धियोगम, त्याच्या सहाय्याने प्रभुपाद काय म्हणतात ते बघा पान नंबर 375मध्ये शेवटचा उतारा. एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल, समजा गुरुनी त्यांना दीक्षा पण दिली, तर आपल्या इस्कॉनमध्ये पण असे खूप भक्त आहेत की जे निरक्षर आहेत परंतु त्यांची दीक्षा झाली आहे.
आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल. आता इस्कॉनमध्ये दीक्षा झाल्यावर इस्कॉनचे संबंध असणारच, पण तरीही प्रगती करण्याइतपत तो जर बुद्धिमान नसेल, कदाचित त्यांना वाचन करता येत नाही किंवा हे कठीण अर्थ समजत नाहीत, एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकांबद्दलचा संबंध पण समजत नाही, हे योग, हा योग, तो योग, सामान्य व्यक्तीला किती आपल्यालाच असं कठीण जातं, परत परत ऐकून मग थोडं थोडं समजतं. तर प्रभुपाद म्हणतात समजा अशा प्रकारचा व्यक्ती आहे, त्याला गुरु आहे, संबंधी संस्थेमध्ये आहे, पण बिचाऱ्याकडे एवढी IQ किंवा बुद्धी नाही आहे, तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. हा बुद्धियोगमचा खूप छान अर्थ प्रभुपादांनी सांगितलं, जे आपण 8व्यामध्ये म्हटलं होतं ना, की असेही काही भक्त असतील की ज्यांना समजणार नाही, तर त्यांना भगवंत ज्ञान देतील. तर इथे ददामी बुद्धियोगमचा असा अर्थ आहे की अशा लोकांना मी ज्ञान देतो. ददामी बुद्धियोगमचा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आता सांगितलं की मी त्यांच्या हृदयात प्रकट होतो. तर सर्वांचा अर्थ बरोबरच आहे. कुणाच्या हृदयात किंवा कुणाला हे ज्ञान देतो जे प्रेमाने सतत सेवा करण्यामध्ये युक्त असतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे. IQ कमी असला तरी चालेल, पण सतत प्रेममयी सेवा असली पाहिजे, आणि मग याद्वारे ते माझी प्राप्ती करतात. तर 8व्यामध्ये काय सांगितलं की भगवंतांबद्दल जाणून व्यक्ती त्यांची भक्ती करायला लागतो. 9व्यामध्ये सांगितलं तो कशी भक्ती करतो, मच्चित्ता मदगत प्राणा, एक बोधयंत परस्परम, चित्त माझ्यामध्ये आहे, माझ्यावरती निर्भर आहे, एकमेकांशी माझ्याबद्दलच बोलतात, कधी एक क्लास देतो दुसरा ऐकतो, कधी दुसरा क्लास देतो पहिला ऐकतो, कधी एकत्र वाचन करतात, कधी हरिनाम संकीर्तन करतात, कधी एकत्र जपा करतात. तर ही कशी भक्ती करतात ते श्लोक नंबर 9मध्ये सांगितलं. मग अशा व्यक्तीसोबत भगवंत कशी देवाणघेवाण करतात ते 10 आणि 11मध्ये आहे. तर 10मध्ये काय सांगितलं आहे की अशा व्यक्तीला आवश्यक ते ज्ञान मी देतो, ज्याच्या सहाय्याने तो माझी प्राप्ती करू शकेल, जरी यदा कदाचित तो भौतिकदृष्ट्या बुद्धिमान नसेल तरीही. किंवा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की अशा नित्ययुक्त असलेल्या व्यक्तीच्या हृदयामध्ये मी प्रकट होतो, आणि अशा प्रकारे ते माझा नित्यसंग प्राप्त करतात. नित्यसंग प्राप्त करणे म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती करणे. तर हा झाला एक पहिला देवाणघेवाण करण्याचा प्रकार. आता श्लोक नंबर 11मध्ये परत म्हणजे 2 श्लोकामध्ये हे सांगतात की अशा व्यक्तीसोबत भगवंत कसा व्यवहार करतात. व्यवहार म्हणण्यापेक्षा देवाणघेवाण कशी आहे त्यातलं एक तर आपण 10व्या श्लोकात बघितले. आता या 11व्या श्लोकामध्ये त्याच्याबद्दल एक पुढची हे सांगतात की तेषाम एवानुकंपार्थम. तेषाम म्हणजे त्या लोकांबद्दल. आता ते लोक कोणते आहेत ज्याचं वर्णन मागच्या 3 श्लोकामध्ये आलं. तर मागच्या 3 श्लोकामध्ये कुणाचं वर्णन आलं तर भक्तांचं वर्णन आलं, म्हणून तेषाम म्हणजे भक्त. तेषाम एवा अनुकंपार्थम, अनुकंपा करण्यासाठी मी काय करतो, अहम अज्ञानजम तमः, अज्ञानाच्या सहाय्याने जो अंधकार निर्माण होतो त्याला मी काय करतो, नाशयामी, त्याला मी नष्ट करतो. कसं नष्ट करता, नाशयामी आत्मभाव असतो, म्हणजे ज्याच्या हृदयामधला जो अंधकार आहे, ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञानाच्या दीपाने मी त्या व्यक्तीच्या हृदयामधला अंधकार दूर करतो. अंधकार दूर करतो म्हणजे भौतिक इच्छा नष्ट करतो, म्हणजे भौतिकतेपासून त्याला हळूहळू काय म्हणता येईल, शुद्ध करतो. तर 10 आणि 11मध्ये भगवंत या व्यक्तीसोबत काय करतं त्याच्याबद्दल वर्णन आहे. 10मध्ये काय बघितलं आपण, त्या व्यक्तीच्या हृदयात मी येतो आणि त्याची समजा बौद्धिक क्षमता नसेल तर त्याला मी हे ज्ञान देतो जेणेकरून तो माझी प्राप्ती करेल. आणि मग 11व्या श्लोकामध्ये सांगतं की एक आचार्याने असा पॉईंट सांगितलं की मग तुम्ही अशा व्यक्तीला का बरं कृपा करताय. तर भगवंत म्हणतात ते मला कृपा करण्यासाठी मागत नाहीत, मीच उत्सुक आहे. तेषाम एवानुकंपार्थम, कारण आपण हे बघितलं होतं ना, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आत्ता बघूया तुमच्यापैकी कोणाला आठवतं, योगक्षेमं वहाम्यहमचे आपण कुठले कुठले अर्थ बघितले होते. हे तर खूप वेळे चर्चा केली आहे. हां, कुठले 2 अर्थ. हां
परफेक्ट. तेव्हा आपण बघितलं होतं ना, योगक्षेम वहाम्य म्हणजे भौतिक मदत तर करतातच. त्याच्यासाठी आपण अर्जुन आचार्यांची गोष्ट बघितली होती की त्यांनी तो श्लोक खोडला, मग 2 मुलं त्यांच्या घरी सगळी साधन सामुग्री घेऊन आले, ते कृष्ण बलराम होते. तर तिथं आपल्याला कळलं की भौतिक गरजा कसे पूर्ण करतात. आणि आध्यात्मिक गरजासाठी पण भगवंत काय बोलले होते की एकदा त्याने माझी शरणागती घेतली की मग माझी त्याला कशी प्राप्ती होईल ही जबाबदारी माझी असते, तर मी त्याला त्याच्यामध्ये पण मदत करतो. तर त्या दृष्टिकोनातून हा श्लोक आहे. तर समजा एखाद्या जर अशा जीवाच्या हृदयामध्ये खूप काही भौतिक इच्छा आहेत, मग तुम्ही त्यांना कसं काय बरं बुद्धी देणार? ऑलरेडी त्याचं मन आहे भौतिक इच्छांनी भरलेलं आहे. तुम्ही 10व्या श्लोकात बोलले मी त्याला बुद्धी देणार, पण ती बुद्धी ठेवण्यासाठी जागा तर पाहिजे. तर भगवंत म्हणतात हो, कारण मी स्वतः त्यांच्या मनातला अंधकार आहे तो दूर करतो. किंवा आताच्या भाषेत सांगायचं तर त्यांचं मेमरी कार्ड किंवा त्यांचा मोबाईल किंवा त्यांची हार्ड डिस्क मी फॉर्मॅट करतो. फॉर्मॅट तुम्हाला माहीत असेल ना, फॉर्मॅट करणे का माहिती नाही? फॉर्मॅट करणे माहीत आहे का नाही माहीत आहे? समजा कोणी आपण म्हणतो ना माझा मोबाईल फॉर्मॅट केला किंवा पेन ड्राईव्ह फॉर्मॅट केली. फॉर्मॅट केलं म्हणजे काय की त्यातला सर्व डाटा आपण उडवतो आणि ओरिजिनॅलिटी जसं होतं त्याची स्थिती त्या स्थितीमध्ये घेऊन येतो. ठीक आहे, जाऊ द्या, मी तुम्हाला उदाहरण पण जास्त किचकट होत आहेत. तर तर इथे भगवंत ते म्हणतात की मी अंधकार दूर करतो, त्याच्याने त्याच्या हृदयामध्ये जागा होईल. आणि ही फक्त मी भक्तांसाठीच करतो, दुसऱ्यांसाठी नाही. कारण भगवंतांना भक्त प्रिय आहेत. हे ज्ञानयोगी अष्टांगयोगी हे प्रिय नाही आहेत. तर अंधकार दूर करणे याचा अर्थ असा होतो की भौतिक इच्छांना दूर करणे. आणि ज्ञानाचा दिवा म्हणजे भगवंतांचं नाम रूप गुण लीला, याला ज्ञान म्हणायचं. तर हे तर बघितलं आपण. तर प्रभुपादांनी असं सांगितलं, त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. आता इथं अंधकार काय आहे, अज्ञान काय आहे, दीप काय आहे, हे सगळं प्रभुपाद तात्पर्यामध्ये स्पष्ट करतील. तर ते आपले तुम्ही जर वाचून घ्याल तर मग तुम्हाला कळेल की कसं सर्व आचार्यांचं प्रभुपाद एकत्र देतात. मला वाटतं इथे पण प्रभुपादांनी ते सांगितले. हे बघा, पान नंबर 376 वरती पहिल्या उतार्यामध्ये 1 2 3 4 1 3 6व्या वळचं शेवट. असे अनेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे, परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथाचा लाभ करून घेतला नाही तरीसुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्याच्या अंतःकरणातून सहाय्य करतात. म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. याकरता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने अरे कोण आहे बाबा, कृष्ण तर याकरता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्ती केली पाहिजे. तर हे झालं आपलं चतुश्लोकी गीता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर सांगा किंवा मी तुम्हाला समरीमध्ये सांगतो. 8व्यामध्ये मी सगळ्यांचा स्रोत आणि संचालक आहे, हे ज्याला कळतं तो माझी भक्ती करतो. 9व्यामध्ये कशी भक्ती करतो, मग चित्तामध्ये गत प्राणा, मग या व्यक्तींसोबत मी कशा पद्धतीने व्यवहार किंवा देवाणघेवाण करतो, की अशा व्यक्तीला बुद्धी देतो किंवा त्याच्या हृदयामध्ये मी प्रकट होतो आणि ज्याच्या सहाय्याने तो माझी प्राप्ती करेल. 11व्या श्लोकात सांगितले, पण तुम्ही त्याला कशी बुद्धी द्याल, त्याच्या हृदयामध्ये तर खूप भौतिक इच्छा आहेत. मग भगवंत म्हणतात हो, त्या भौतिक इच्छेचा अंधकार मी ज्ञानाच्या दीपाने स्वतः दूर करतो आणि त्याच्या हृदयामध्ये मग हे ज्ञान मी त्याला देतो. तर हा झाला चतुश्लोकी गीतेचा भाग. तर तुम्ही तात्पर्य वगैरे वाचून घ्या ना, तर परत सगळं सांगत बसायला तर आपलं खूप वेळ जाईल. आता तर श्लोक नंबर 11 आणि 12.
आता इथपर्यंत चतुश्लोकी गीता संपली. पहिल्या 7 मध्ये आपण बघितलं भगवंतांना जाणणं कठीण आहे आणि हे कळतं तो कसा शरणागत होतो. 8 ते 11 मध्ये चतुश्लोकी बघितली. आता 12पासून अर्जुन आपलं मनोगत सांगेल. तर या 12 आणि 13व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो की परम ब्रह्म, परमधाम, पवित्रम, परमम भवान, की ब्रह्म तुम्हीच आहात. प्रभुपादांनी काय अर्थ घेतला? तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात, परमधाम तुम्हीच आहात, परम पवित्र, परम सत्य आहात, तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. तर हे कोण सांगतं? जसं की एका आचार्याने लिहिलं की कदाचित अर्जुन भगवंतांची खुशामत करत असेल की आता युद्ध करायचं आहे, यांचं मन ठेवलं पाहिजे. तर तसं नाही आहे. तर अर्जुन काय म्हणतो? मी एकटा बोलत नाही आहे. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. तेव्हा आपण ही पण चर्चा केली होती की मायावादी लोकांचं जे म्हणणं आहे की ब्रह्म सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे किंवा भगवंतांच्या लीला ह्या भ्रम आहेत, याला इथं काहीच आधार नाही आहे. कारण इथे अर्जुन स्वतः म्हणतोय की परमब्रह्म तुम्ही आहात. म्हणजे जे मायावादी लोक ब्रह्म करतात ना, त्याच्या परे जो परब्रह्म आहे, त्या ब्रह्माचा जो आधार आहे ते तुम्ही आहात. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही जन्म घेता, तुम्ही परम पवित्र आहात. परमधाम म्हणजे भगवंतांचं धाम पण सांगितलं जातं किंवा शरीर पण सांगितलं जातं. हे मायावादी लोक तर म्हणतात भगवंतांना शरीरच नाही. आणि इथे आणखीन काय पुष्टी करतो अर्जुन की दुसऱ्या ऋषींचे नावं सांगतो आणि दुसऱ्या ऋषींच्या नावामध्ये व्यासदेवांचं पण नाव घेतो. असे तो देव बोलो व्यास. आता व्यासदेवांचं नाव घेण्याचं महत्त्व काय आहे? सगळे वैदिक ग्रंथ तर व्यासदेवानेच लिहिलेत. वेद, उपनिषद, पुराण, इतिहास किंवा महत्त्वाचे वैदिक ग्रंथ, ॲटलिस्ट वेद आणि उपनिषद. तर हे मायावादी लोक वेद आणि उपनिषदमधले श्लोक उचलून त्यांची फिलॉसॉफी सांगतात. तत्वमसी, सोहम, सर्वम खलुमिदं ब्रह्म. तर ते कॉन्टेक्स्टच्या बाहेर श्लोकाला घेऊन असं सांगतात की जे परम सत्य ते निराकार, निर्विकार आहे, निर्वचनीय आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि हे सगळे जे कृष्ण, राम, विठ्ठल आहेत ही माया आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु इथे तर अर्जुन तर त्याला बिलकुल विरुद्ध सांगतोय. अर्जुन म्हणतो तुम्ही परमब्रह्म आहात. ते मायावादी ब्रह्म करतात आणि याचं व्यासदेवांचं पण नाव घेतो. आणि नंतर आपल्याला असं कुठं ऐकायला मिळत नाही की नंतर व्यासदेव बोलले होते, अरे अर्जुन तू माझं नाव का घेतलं? मी तर नाही म्हणत की कृष्ण परमब्रह्म आहेत, ते तर माया आहेत, असं तर व्यासदेव कुठे बोलले नाही. तर महाभारतामध्ये गीता आहे आणि महाभारतामध्ये पण व्यासदेवांनी गीतेला इन्क्लूड केलं आहे. याचा अर्थ व्यासदेवांना हे मान्य आहे आणि गणपतीला पण मान्य आहे. कसं काय गणपतीला मान्य सांगा बरं? हां, गणपतीने लिखाण केलं. मग आता एवढे सगळे तज्ज्ञ व्यक्तींना मान्य आहे की भगवंत परमपुरुष आहे, त्यांचं वैयक्तिक रूप आहे, ते जन्म घेतात, ते शाश्वत आहेत. आता यांचं ऐकायचं का ह्या मायावादी लोकांनी इकडून तिकडून श्लोक उचलून तोडफोड करून जे अर्थ सांगितले ते स्वीकारायचे? परंतु तरीसुद्धा ते लोक खूप हुशार असतात शब्द वापरण्यामध्ये. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात मायावादी भाषे सुनिले हाय सर्वनाश, कारण ती खूप वड जगलरी करतात. हां, तर इथे काही आहे का? तर हे अर्जुनाचा साक्षात्कार होता. 14व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो की भगवंता तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व सत्य म्हणून मी स्वीकार करतो. सर्वमेतम ऋतत्मन्ये यन माम वदसी केशव, नाही ते भगवान व्यक्ती न विदुर देवा न दानवा, आणि तुम्हाला कुणीच जाणू शकत नाही हे पण मी स्वीकार करतो. असं म्हणत नाही अर्जुन की अरे काय कृष्ण किती मोठ्या मोठ्या गोष्टी फेकतोय, सगळं काही माझ्यापासूनच आहे हे ते. अर्जुन काय म्हणतो सर्वमेतम ऋतम मन्ये, तुम्ही जे बोलताय ते सगळं सत्य आहे आणि मी मान्य करतो. प्रभुपादांनी काय सांगितलं भाषांतरामध्ये? हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत.
देवता आणि दानव जाणू शकत नाहीत. का जाणू शकत नाही याच्याबद्दल आपण आधीच एवढी चर्चा केली ना पहिल्या 7 श्लोकामध्ये. आता पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 15. अरे 15 कुठे गेला? मग असा प्रश्न येईल की कनेक्शन असं सांगितलं आहे की कोणीच जर भगवंतांना जाणू शकत नाही तर मग जाणतं कोण? देवता पण जाणू शकत नाहीत, दानव पण जाणू शकत नाहीत, मानव पण जाणू शकत नाहीत, महर्षी पण नाही, मग जाणतं कोण? तर या 15व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो, स्वयं एवात्मनात्मानं, तुम्ही स्वतःला जाणता. ॲक्च्युली पूर्णपणे कृष्णाला कोण जाणणार? तुम्ही स्वतःला जाणता. आणि कसं जाणता? की समजा असं नाही की भगवंतांनी एखादा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेतलं आणि इंटरनेटवरून ते सगळे वेद वगैरे डाउनलोड केले आणि त्याच्यातून शोधलं की मी कसा आहे, कोणत्या जन्मामध्ये मी कसा दिसत होतो, तेव्हा माझा वेशभूषा काय होती, असं नाही आहे. स्वयं एवात्मनात्मानं, तुम्ही स्वतःच्या सहाय्यानेच पूर्णपणे जाणता. वेत्थत्वं पुरुषोत्तम. प्रभुपाद काय म्हणतात, हे पुरुषोत्तम, हे भूतभावन भूतेश देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. म्हणजे कृष्णाला कोण जाणतं? तर कृष्ण स्वतःला जाणू शकतात पूर्णपणे. आणि त्यांना दुसऱ्या कशाचं सहाय्य घेण्याची गरज नाही, दुसऱ्या व्यक्तीची किंवा पदार्थाची, कशाची. तर ते स्वतःच्या अंतरंग शक्तीने स्वतःला जाणतात. तर इथे याचं उत्तर आहे, कोणी जाणू शकत नाही तर मग कोण जाणतं? तर भगवंत स्वतःला जाणतात. कसे जाणतात? तर अंतरंग शक्तीच्या सहाय्याने. मग हा झाला 15. आता श्लोक नंबर 16. तर आता मग अर्जुन आता हे सगळं सांगून झाल्यावरती एक विनंती करतो की आता माझी एक विनंती आहे कृष्णा, व्यक्तुम अर्हसी अशेषेन. वक्तुम म्हणजे बोला, मला प्लीज बोला. अशेषेन म्हणजे एकदम डिटेलमध्ये. आपण म्हणतो ना शेष अशेष, काहीच शेष राहिलं नाही. तर काही शेष ठेवू नका, सर्व काही मला सांग. काय सांगायचं आहे? दिव्या ही आत्मविभूतया, तुमच्या वेगवेगळ्या विभूतींबद्दल मला सांगा. कोणत्या विभूती? या विभूतीवीर लोकान इमाम त्वाम व्याप्य तिष्ठसी. ज्या विभूतीच्या सहाय्याने तुम्ही हे जगत व्यापलं आहे, त्या विभूतींबद्दल मला सांगा. तर 16व्या श्लोकामध्ये अर्जुनाची विनंती आहे विभूतीबद्दल सांगण्यासाठी. एक मिनिट. तर मग आता भगवान त्यांना काय प्रतिसाद देतात? अर्जुनचाच एक आणखीन श्लोक आहे. 16मध्ये अर्जुन म्हणतो की मला सांगा. 17व्यामध्ये अर्जुन सांगतो की का बरं मला सांगायचं, का मला जाणायचं तुमच्याबद्दल. कथम अहम विद्याम योगेम्स, की मला तुमच्याबद्दल याच्यासाठी जाणायचं आहे की या जीवनामध्ये मी ज्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ, प्राणी जे काही बघेल त्यांना बघून मला तुमचं कसं स्मरण होईल, यासाठी मला तुमच्या विभूती जाणायच्या आहेत. तसं बघायला गेलं तर अर्जुनला आणि शुद्ध भक्तांना ही गरज नाही आहे, पण आपल्याला हे गोष्टी मदत करू शकतात. परंतु आपण या विभूतीपेक्षा डायरेक्ट भगवंतांच्या विग्रहांची सेवा करतो ना. आता समजा आपण मंदिरामध्ये उभे आहोत, भगवंतांची विग्रह वृंदावन बिहारी आणि गौरांग महाप्रभू आहेत, आणि बाजूने समजा एखादा सिंह गेला, तर आपण असं म्हणणार, अरे भगवंतांची विभूती चालली, त्याच्यावरती ध्यान करा. आता भगवंत समोर स्वतः उभे आहेत ना. तर खास करून जे असतात ना, काय म्हणतात की नेचरवरती मेडिटेट करणारे वगैरे, त्यांच्यासाठी जास्त कामाचं आहे. आणि आपल्यासाठी पण हे आपल्याला भगवंतांची स्फूर्ती किंवा आठवण करून देऊ शकतं. तर अर्जुन इथे सांगतोय 17व्यामध्ये, मी का तुम्हाला विचारतोय, का तुम्हाला बोलण्यासाठी आग्रह करतोय, की मी तुमच्याबद्दल विचार कसा करू नेहमी. कारण जीवन जगताना तर मला आता तर युद्ध पण करावं लागणार, कुठे राज्य पण करावं लागणार, फिरावं पण लागणार. तर माझ्या सर्वत्र दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कसं मी आठवू. तर दैनंदिन जीवनामध्ये कसं आठवायचं हे सांगण्यासाठी अर्जुन भगवंतांना विनंती करतो. बघा, हे 17व्याचं भाषांतर. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. केशूचे भावेशी चिंतूशी भगवन्मया, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आणि 18व्या श्लोकामध्ये अर्जुन परत विनंती करतो की विस्ताराने सांगा, गडबड पळवू नका. जसं की आपण मग बोललो होतं ना, परीक्षित महाराज पण 9व्या स्कंदाच्या शेवटी म्हणतात की अरे इतक्या शॉर्टकटमध्ये का तुम्ही पळवली सगळी कृष्णाची लीला, डिटेलमध्ये सांगा. तिथे तर शुकदेव गोस्वामींनी त्यांची परीक्षा घेतली होती.
तसंच इथे अर्जुन परीक्षित महाराजांचा आजोबा एकाच परिवारातला आहे, तो पण काय म्हणतो, विस्तारेण आत्मनो योगम, विस्ताराने सांगा, शॉर्टकटमध्ये नका सांगू. प्रभुपादांनी काय भाषांतर दिले, हे जनार्दन कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. मग कुणी बोले आले एवढं मोठं वर्णन कुठे ऐकत बसण्याची काय गरज आहे, तुला कंटाळा येणार नाही का? तर अर्जुन म्हणतो, भूय कथ हे तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे अमृतम, माझी कधीच तृप्ती होत नाही. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. तृप्त होत नाहीचा अर्थ असा नाही की असमाधानी, पण असं समाधान आहे की आणखीन ऐकावंसं वाटतं, अशा पद्धतीची तृप्ती होत नाही. कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. तर याचे बरेचसे श्लोक आहेत. तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी वयम तुम न वितृप्याम हा श्लोक दिला. आपण याच्यामध्ये परीक्षित महाराजांचं पण उदाहरण बघितलं होतं की परीक्षित महाराज म्हणतात, मला तहान भूक त्रास देत नाही आहे, कारण कृष्ण कथेचं अमृताने माझं काय म्हणतील पोषण होतं आहे. शत्रुतिदहा तुभीर नाही ते ना काय श्लोक होता, नैशाती दुःसक्षुन् माम त्यक्तोदमपि बाधते पिबन्त्वन्मुखां भोजम च्युतम हरिकथामृतम. अशा प्रकारचे श्लोक बरेच आहेत. हां, तर मग आता अर्जुनाने विनंती केली, मग भगवंत त्याला कसा रिस्पॉन्स करतात ते आहे श्लोक नंबर 19 मध्ये. आता याच्यामध्ये जास्त काही किचकट चर्चा नाही आहे. तर भगवंत म्हणतात, ठीक आहे मी तुला सांगतो, पण अर्जुन एक गोष्ट हे आहे की माझ्या विभूतींना अंत नाही आहे. तर तुला आता मी म्हणजे मी स्वतःच्या साहाय्याने आता थोडंसं गमतीदार सांगतोय की अरे बाबा आता युद्ध सुरू होणार आहे आणि हे जर सांगत बसलं तर युग निघून जातील. कारण भगवंतांच्या शक्तींना, त्यांच्या रूपांना, लीलेला, कार्याला अंत नाहीच आहे. असं म्हटलं जातं की अनंत काळापासून अनंत मुखाने त्यांच्या लीलांचे वर्णन करतायत, तरी पण ते त्यांचं वर्णन करू नाही शकले. असं पण एक श्लोक आहे. चैतन्य महाप्रभूबद्दल पण तो श्लोक आहे. तर इथं भगवंत काय म्हणतात की श्री भगवान म्हणाले, ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन. विलोभनीय अभिव्यक्ती म्हणजे विभूती, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे. कारण असे का बोलत आहेत भगवंत, कारण अर्जुन बोलला ना की शॉर्टकटमध्ये नका सांगू, सर्व सांगा. तर भगवंत बोलले, अरे मी किती जरी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तरी शक्य नाही आहे, म्हणून मी तुला मुख्य गोष्टी सांगतो. आता मुख्य गोष्टी सांगताना श्लोक नंबर 20 पासून विभूतीच्या वर्णनाची सुरुवात होते की हे अर्जुन मी प्रकृतीचा आत्मा आहे. प्रभुपादांनी काय सांगितलं, हे अर्जुना सर्व जीवांचा अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. तेव्हा आपण बघितलं होतं 3 प्रकारचे परमात्मा असतात. सर्व सृष्टीचे परमात्मा कारणदक्ष आहे विष्णू, एका ब्रह्मांडाचे परमात्मा गर्भदक्ष आहे विष्णू, आणि आपल्या हृदयामध्ये जे आहेत ते क्षीरोदक्ष आहे विष्णू. तर या स्वरूपामध्ये भगवंत सर्वव्याप्त आत्मा आहेत. मीच सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. की अर्जुन मी सर्वामध्ये असा आत्मा म्हणजे ते अर्थ परमात्मा होतो, आणि मीच आदी, अंत आणि मध्य आहे. कारण मग कुणी कधी म्हणतं ना की बरं ठीक आहे आता हे ब्रह्मांड आहे, पण जेव्हा ब्रह्मांड नव्हतं तेव्हा काय होतं, तर तेव्हा पण भगवंत होते. त्याचं वर्णन भागवतामध्ये येतं, चतुश्लोकी भागवतामध्ये. अहम एवासम एवाग्रे नान्य देतस परम पश्चादहम एतश्च यो शिष्यत सोस्मी अहम. अहम एवासम एवाग्रे, अग्र म्हणजे सुरुवातीच्या आधी पण मीच आहे, मध्य काळामध्ये पण मी असतो, आणि सर्व काही नष्ट झाल्यावरती पण मी असतो. एक ब्रह्मांड नष्ट झाल्याने भगवंतांना काहीच फरक पडत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे एक पूर्ण गोडाऊन भरून मोहरी आहेत. मोहरी माहीत असेल तुम्हाला, मोहरी राई का पहाड किया म्हणतात. तर तेवढ्या गोडाऊनमधल्या मोहरींपैकी एक मोहरी समजा कुठेतरी हरवली, तर त्या व्यक्तीला माहिती पडेल का की माझी एक मोहरी हरवली म्हणून, किंवा एक त्याला काय म्हणतात सरसो, त्याला कळेल का नाही कळेल सामान्य व्यक्तीला? नाही कळणार. तसंच भगवंतांचं आहे, त्यांच्यासाठी एक ब्रह्मांड काहीच नाही आहे. तर मी हे त्यासाठी सांगत होतो की लोक म्हणतात ना की मग आधी सुरुवातीला ते कुठे होते. एकच ब्रह्मांड आहे असं नाही, अनंत ब्रह्मांड आहेत, आणि भगवंतांचं दिव्य जगत पण आहे. ते आपल्यावरती निर्भर नाही त्यांच्या अस्तित्वासाठी.
तर 20 नंबरच्या श्लोकामध्ये परमात्मा या विभूतीबद्दल वर्णन केलं आहे की 3 प्रकारचे परमात्मा मी आहे म्हणून. विभूती म्हणजे आपण काय बोललो की त्यांच्या विशिष्ट शक्तीचं अभिव्यक्ती हा मराठी शब्द आहे ना, की त्याला बघणे किंवा एखाद्या ग्रुपमध्ये विशिष्ट लक्षण, विशिष्ट क्षमता, त्याला भगवंत त्यांची विभूती सांगतात. परंतु हे पण आपण बघितले 8व्या श्लोकात, अहम सर्वस्य प्रभो, सर्व काही भगवंतांचं आहे. असं नाही की भगवंत बोलले की प्राण्यांमध्ये सिंह मी आहे, मग हत्ती भगवंत नाही आहेत किंवा गाढव भगवंतांचं नाही आहे. भगवंत आहेत म्हणजे भगवंतांची शक्ती नाही असं नाही आहे. त्यांचा गाढवाचा स्रोत पण भगवंतच आहेत. पण प्राण्यामध्ये त्यातल्या त्यात सिंह असा प्राणी आहे की ज्याला बघताच एकदम अशी धडकी भरते किंवा व्यक्ती काय म्हणतात एकदम सजग होतो. गाढवाला बघून कदाचित तसं होणार नाही. म्हणून कदाचित भगवंत अशा मुख्य गोष्टींना सांगतात, परंतु सर्व काही त्यांचंच आहे. तर आता हे पटापट आपण बघू शकतो. श्लोक क्रमांक 21मध्ये आदित्यामध्ये विष्णू मी आहे. आदित्य म्हणजे दिती आणि आदिती हे कश्यप मुनीच्या 2 पत्नी होत्या. इतरही पत्नी होत्या त्यांना, जसे की वैनता, जिचे पुत्र गरुड आहेत, कद्रू सर्पांची माता. तर आदितींच्या मुलांना आदित्य म्हणतात आणि दितीच्या मुलांना दैत्य म्हणतात. म्हणून दैत्य दानव जे आहे ना, ते दितीच्या मुलांना दैत्य म्हणतात, धनूच्या मुलांना दानव म्हणतात. धनू पण त्यांची एक पत्नी आहे. म्हणून दैत्य, दानव, राक्षस, प्रेत, पिशाच हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. हे सगळे एकसारखे नाही आहेत, यांचे स्रोत पण वेगळे आहेत. तर यांच्यापैकी आदित्यामध्ये मी विष्णू आहे असे भगवंत सांगतात. तर विष्णू कुठले? वामनदेव. कारण वामनदेवांनी इंद्राचा छोटा भाऊ होऊन त्यांना बली महाराजांकडून परत स्वर्ग मिळवण्यासाठी मदत केली होती. त्या दृष्टिकोनाने तेजस्व्यांमध्ये देदीप्यमान सूर्य मी आहे. आता जगामध्ये कुठली गोष्ट किती जरी प्रकाश देणारी असली तरी सूर्यापेक्षा जास्त पॉवरफुल कोणी नाही आहे. आणि तो जी वस्तू जर प्रकाश जरी देत असेल तर या जगामध्ये सगळ्या गोष्टी सूर्यावरतीच निर्भर आहेत. जसं की आपण म्हणू की समजा दगडी कोळसा आहे किंवा हे पेट्रोल डिझेल आहे, हे कुठं सूर्यापासून प्रकाश देतं? तर हे सूर्यापासूनच प्रकाश देतं, कारण सूर्याची शक्तीच त्यांच्यामध्ये स्टोअर केली जाते. सूर्य काही डिग्री जरी आपल्यापासून दूर गेला तर सगळी पृथ्वी एकदम बर्फ होऊन जाईल, काही डिग्री जरी गेला तरी. आणि विज्ञानामध्ये पण हे आहे, आम्हाला पण सायन्समध्ये होतं की सगळ्या आपल्या एनर्जीचा सोर्स अल्टिमेटली सूर्य आहे. तर आदित्यांमध्ये विष्णू आहे, तेजस्वी गोष्टीमध्ये सूर्य आहे, आणि वायूंमध्ये विविध प्रकारच्या वायूंमध्ये मी मरीची आहे. तेव्हा मी तुम्हाला या मरुद्गणांची गोष्ट सांगितली होती की इंद्राला मारण्यासाठी दिती कश्यप ऋषीकडे जाते आणि म्हणते की मला असा मुलगा हवा आहे जो इंद्राला मारेल. मग कश्यप मुनी म्हणतात की अरे पूर्वी चूक केली होती, हिरण्यकशिपू जन्माला आले, आता परत असं नको व्हायला, म्हणून ते तिला एक व्रत करायला सांगतात. तर ते व्रत करताना इंद्र तिच्या सेवेत येतो आणि तिला आश्चर्य होते की अरे याला मारण्यासाठी मी व्रत करते, हा का आला? तो बोला नाही मावशी, तुम्ही खूप व्रत करताय म्हणून तुमची सेवा करण्यासाठी आलो. तर ती म्हणते ठीक आहे. तर त्या व्रतामध्ये काही चूक होऊ द्यायची नसते. तर तिने चूक काय केली होती की जेवण करून हात न धुता ती पडली होती, म्हणजे झोपली होती. तर बघा किती सूक्ष्म नियम आहेत. म्हणून आपण म्हणतो ना की टॉयलेटला गेले की आंघोळ केली पाहिजे, जेवण झाले की हात धुतले पाहिजे, किंवा बाहेरून आले की, हे सगळे कल्चरचा भाग आहे. तर मग तो काय करतो, तिचा चुकीचा फायदा घेऊन तिच्या गर्भात प्रवेश करतो. त्या गर्भावरती वज्र मारतो. वज्रान मारल्यामुळे एका गर्भाचे 7 गर्भ होतात. तो परत एकदा मारतो तर 7चे 49 होतात. आणि ते सर्व म्हणतात की अरे आम्हाला मारू नको, आम्हाला मारू नको. इंद्राला पण वाटते आणखीन मारलं तर आणखीन संख्या वाढेल. तर मग ते सर्व मुलं येतात, इंद्र येतात, आणि तेव्हा हे भगवंतांचं व्रत केल्यामुळे दितीचं मन पण शुद्ध होतं आणि तिला पण इंद्राबद्दलचा जो द्वेष होता तो तिच्या मनातला निघून जातो. आणि ती म्हणते की इंद्र फक्त एक गोष्ट कर की या 49 जणांना तू घेऊन जा आणि तुझे सहकारी म्हणून त्यांना ठेव. तर हे 49 वायूचे प्रकार आहेत. तर या वायूच्या प्रकारामध्ये मरीची नावाचा पण एक प्रकार आहे. तर ते वायूंमध्ये मरीची मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे.
तर आपण म्हटलं ना, रात्री आपण जेव्हा आकाशात बघतो तर आपलं लक्ष चंद्राकडे जातं. कारण चंद्रासारखं लक्ष वेधून घेणारं आकाशात काहीच नाही आहे. म्हणून सगळ्या नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. मरुद्गणांची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. तर वेदांमध्ये मी सामवेद आहे. जसं आपण म्हटलं ना की प्रत्येक कॅटेगरी, वस्तू, पदार्थ, व्यक्तीमध्ये जे विशेष आहे त्याला भगवंत म्हणतात माझी विभूती आहे. आणि विशेष गोष्टीने आपल्याला त्यांचं स्मरण होईल म्हणून सांगत आहे. कारण अर्जुन बोलला ना, केशू केशूच्या भावेशू चिंतोसी भगवान मया. वेदांमध्ये मी सामवेद आहे. देवतांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मी मन आहे, कारण मन सगळ्या इंद्रियांना नियंत्रित करतं. आणि जीवांमध्ये चेतना मी आहे. एखाद्या व्यक्तीला आपण सजीव आहे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये चेतना आहे. चेतना म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींबद्दल अवेअरनेस, की त्याला समजतंय. कधी कधी काय लोक काय करतात, मग समजा की कोणी चक्कर येऊन पडलं तर त्याच्या छातीकडे बघतात की अरे हालचाल होती आहे का, तो श्वास घेतो आहे काय, डोळ्याच्या पापण्या कशा, पापण्या त्याला काय म्हणतात, प्युपिल म्हणतात इंग्लिशमध्ये, आपलं सायन्स मेडिकलमध्ये प्युपिल डायलेट झालं का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी बघतो की त्याच्यामध्ये चेतना आहे की नाही. तर जीवांमधली चेतना मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे, देवतांमध्ये इंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद मी आहे. तर इथे तर काही डिस्कशनचं नाही आहे. प्रभुपादांनी पण ते सांगितलं ना. पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते. 385. म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे. जड तत्वांचे संयोगी करून चेतना उत्पन्न करता येत नाही. ठीक आहे, ही ओळ कोण समजावून सांगेल? जड तत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही. का बरं प्रभुपादांनी ही ओळ लिहिली? किंवा या ओळीचा अर्थ सांगा फक्त. हां, यस प्रभूजी. हां, परफेक्ट. हां हां, तेच. ते आधुनिक विज्ञानाचं पण आहे आणि मला वाटतं बुद्धिस्ट वगैरे यांचं पण तसंच म्हणणं असतं की ते काय म्हणतात की समजा आपण पान घेतलं, पानामध्ये सुपारी ठेवली, थोडासा चुना ठेवला आणि तो काय असतो कात कथ्था काय तो पण ठेवला, तर पानामध्ये कुठे लाल रंग नसतो, पण जेव्हा आपण चावतो तेव्हा लाल रंग येतो ना. तसेच हे भौतिक पदार्थ एकत्र आल्यावर चेतना निर्माण होती. असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. आणखीन ते काय स्पष्टीकरण देतात, याचं उत्तर मी ऐकलं होतं की याला कसं खोडायचं, पण मला आठवत नाही. एक स्पष्टीकरण ते काय देतात, जेव्हा गवत हे हिरवं आहे, जेव्हा आपण हे गवत गाईला देतो तेव्हा पांढऱ्या रंगाचं दूध निर्माण होतं, म्हणजे त्यांच्या संयोगातून चेतना निर्माण झाली. तर ह्याला एक प्रभूजी बोलले होते की मग तेच गवत बैलाला खाऊ घालायचं. तर असं या लोकांचं थिअरीज आहेत. ते पण एकदम किचकट करून डोकं फिरवतात. तर त्यामुळे प्रभुपादांनी हे भूतानामस्मी चेतना या शब्दाला घेऊन ही ओळ लिहिली आहे की बाबा जे काही जीव म्हणजे शरीरं आहेत त्यांच्यामधली चेतना भगवंत आहेत आणि जड पदार्थांपासून चेतना निर्माण करता येत नाही. बरं, जड पदार्थांपासून चेतना निर्माण करता आली जसं हे लोक क्लेम करतात, मग आतापर्यंत त्यांनी लॅबोरेटरीमध्ये का बनवली नाही? सगळं तर उपलब्ध आहे. त्यांचं म्हणणं काय असतं की जेव्हा जीवसृष्टी तयार झाली तेव्हा प्रायमोडियल सूप होता, असा एक शब्द वापरतात किचकट, की तेव्हा अमोनिया होता, मिथेन गॅस होता, कार्बन डायऑक्साईड होतं, नायट्रोजन होतं. हे सगळे घटक पोषक होते जीवसृष्टीसाठी आणि त्यांच्या संयोगाने मग अमायनो ॲसिड झाले. अमायनो ॲसिड एकत्र येऊन मग त्याला काय जीन्स झाले, DNA RNA झाले आणि मग एक पेशी बहुपेशी त्यांची थेरी आहे. तर आता तर आपल्याकडे अमोनिया पण आहे, नायट्रोजन पण आहे, कार्बन डायऑक्साईड पण आहे, सर्व आहे. मग आता का तुम्ही जीव तयार करत नाही आहे? तर प्रभुपाद असा बऱ्याचदा प्रश्न विचारायचे लाईफ कम्स फ्रॉम लाईफ या पुस्तकामध्ये. तर ठीक आहे. पुरोधसा म्हणजे पुरोहित असतात ना, काय बघा तुम्ही बघितलं असेल काही कुळाचे, जसे की फॅमिली डॉक्टर असतात तसे फॅमिली पुजारी ते पुरोहित असतात. तर पुरोहितांमध्ये मी कोण आहे? बृहस्पती. कारण सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण सांगितलं होतं? इंद्र.
मग इंद्राचा पुजारी सर्वात श्रेष्ठ असला पाहिजे ना, पुजारी म्हणण्यापेक्षा पुरोहित. तर ते इंद्रदेवाचे पुरोहित आहेत म्हणून सर्व पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे. सेनानीनामहम स्कंद, सगळ्या सेनापतीमध्ये मी स्कंद, हे जे कार्तिकेय आहेत. कार्तिकेयची उपासना दक्षिण भारतामध्ये खूप केली जाते. स्कंद, कार्तिकेय, आणि त्यांना मुरुगन पण म्हणतात वाटतं. तर हे शिव आणि पार्वतीचा मुलगा आहे, तर ते देवतांचे सेनापती आहेत. तर सर्व सेनापतीमध्ये त्यांना श्रेष्ठ मानलं जातं. आणि सरसामस्मी सागर म्हणजे जलाशयामध्ये सागर मी आहे. आता जलाशय समजा पाण्याचं गावामध्ये डबकं पण असेल किंवा चिखलामध्ये कुणाचा पाय पडला तर त्या इम्प्रेशनमध्ये पण पाणी जमा होईल, पण त्या थोड्याशा खड्ड्यातलं पाणी बघून आपल्याला भगवंतांचं स्मरण येणार नाही. त्याच्यावर आपण पाय ठेवून पण निघून जाऊ, एवढं जाणीव होणार नाही. पण तेच आपण जर समजा एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आलो तर पटकन अशी जाणीव व्हायला लागते की बापरे, हा समुद्र किती विशाल आहे, म्हणजे त्याच्याकडे किती शक्ती आहे की एका क्षणामध्ये हा सर्व काही बदलू शकतो. तर तिथे ही भावना येते. म्हणून भगवंत काय म्हणतात की सगळ्या जलाशयामध्ये मी सागर आहे. सगळं जल तर भगवंतच आहेत. म्हणून गाईच्या खुरामध्ये असलेलं पाणी जे चिखलामध्ये उमटलेलं चिन्हामध्ये, ते पण भगवंतच आहेत. पण ते का नाही बोलले भगवंत? कारण कदाचित आपल्याला ती बघून त्यांचं स्मरण होणार नाही. कारण आपला स्वभाव काय आहे, एखादी खूप प्रभावशाली वस्तू असली त्यालाच आपण थोडंसं एकदा अटेन्शन, लक्ष देतो. असा कोणीच नाही की जो समुद्रामध्ये गेला, समुद्र किनाऱ्यापेक्षा समजा समुद्रामध्ये त्याने काही काम करायला गेला किंवा जहाजाने प्रवास करत असला, तर असा कोणीच व्यक्ती नाही आहे की जो त्याने प्रभावित होणार नाही. सगळ्याच्या मनात एकदा तरी विचार येईल की की या सागराने जर विचार, म्हणजे सागराने जर ठरवलं तर आपलं अस्तित्व काहीच नाही आहे. तर या काय म्हणतात ऐश्वर्यशाली भावनेसाठी भगवंत म्हणतात की जलाशयामध्ये मी सागर आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मग भगवंत विहीर का नाही बोलले? तर विहीर पण भगवंतच आहेत, नदी पण भगवंतच आहे, धरण पण भगवंतच आहेत, परंतु त्यातल्या त्यात जास्त प्रभाव पाडणारी वस्तू सागर आहे, म्हणून भगवंत सागराचं नाव घेतात. महर्षीनाम भृगुरहम, सगळ्या महर्षीमध्ये मी भृगू आहे. दिव्यध्वनीमध्ये मी ओमकार आहे. यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ आहेचा याचा आपल्यामध्ये काय म्हणता येईल, काय महत्त्व आहे या वाक्याचं? बरं ठीक आहे. हां, तर आपण जो जपा करतो ना, तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे हे भगवंत सांगतायत. जसे की आपण पण बऱ्याचदा सत्संगात चर्चा केली ना, की लोकांना ते अग्नीचे कुंड करून तिथे आहुती वगैरे देण्याला असं वाटतं की खूप काहीतरी मोठं केलं. इथे पण जीवीला लोक आले की जपा करायला येणार नाहीत, पण ते यज्ञ करायला जातात. कारण तिथे अग्नी दिसते, त्याच्यामध्ये ते टाकणार, त्याचा आवाज पण होतो. इथे तर छोटे छोटे यज्ञ आहेत, एकदम मोठे मोठे यज्ञ पण ते लोक करतात. जसे की आपण अश्वमेध वगैरे ऐकलं असेल ना. परंतु तुम्ही बघा, इथे भगवंत असं म्हणत नाहीत की अश्वमेध यज्ञ मी आहे किंवा गोमेध यज्ञ मी आहे. आणि वैदिक वाङ्मयामध्ये बऱ्याच यज्ञांचं वर्णन आहे, त्यांची नावं पण आपण ऐकली नाही आहेत. तर जसं की पुत्रकामेष्टी यज्ञ, तर भगवंत कोणत्याच मोठ्या यज्ञाला मी म्हणत नाही आहे, ते म्हणतात की जपा मी आहे, जपा हे यज्ञ आहे. तर हे आपल्या मनामध्ये बसलं पाहिजे की मी जपा करतोय म्हणजे सर्वश्रेष्ठ कार्य करतोय. समजा ते यज्ञ चालू असेल तर आपण यज्ञ चालू असताना मध्येच उठून इकडे तिकडे फिरतो का? कारण तिथं सगळ्यांच्या मनात काय असतं, अरे उठता येत नाही, एका ठिकाणी बसलं पाहिजे. स्वाहा म्हणले की लगेच आहुती टाकली पाहिजे, विसरता येत नाही. परंतु आता आपला एक मानवाचा स्वभाव आहे म्हणून आपल्याला तेवढं अटेन्शन देता येत नाही, पण ॲक्च्युली त्या यज्ञापेक्षा पण सर्वश्रेष्ठ यज्ञ जपा आहे. म्हणून आपण त्याला जेवढं महत्त्व देतो त्याच्यापेक्षा ते खूप जास्त द्यायला पाहिजे. पण ते आपल्या स्वभावामुळे होत नाही, कारण आपल्याला अशी मोठी वस्तू बघितली कीच प्रभाव होतो. म्हणून खूप मोठे यज्ञ पूजा बीजा करत बसण्याची गरज नाही आहे. जपा केलं तर सर्व झालं, हे समजलं पाहिजे. जपा करून बाकी गोष्टी केल्या तर ठीक आहे. यज्ञानाम जपयोगी यज्ञसी, तर बाकीचे कोणत्या मार्गाचे काही जरी बोलले कर्मकांडी लोक, भगवंत तर जपालाच म्हणतात की मी जपयज्ञ आहे. आणि स्थावराणाम हिमालय, आता पर्वतांमध्ये 2 पर्वत सांगतील, हिमालय आणि मेरू. तर हिमालयाची अशी कॅटेगरी आहे
की ज्याला स्थावर आहे, म्हणजे ज्याला स्थलांतरित करता येत नाही. आणि मेरू शिखरी नाम, मेरूचं वर्णन येईल की जो उंचीमध्ये मेरूचं वर्णन येईल. आता हा श्लोक क्रमांक 26मध्ये आणखीन काही विभूती आहेत. अश्वत्थ सर्व वृक्षाना. आता या अश्वत्थचं एक कन्फ्युजन असं आहे की आचार्य म्हणतात अश्वत्थ म्हणजे पिप्पळ आणि प्रभुपाद म्हणतात अश्वत्थ म्हणजे वड. तर दोन्ही पण काय म्हणता येईल, दैवी वृक्षच मानले जातात, दोन्हीचं पूजन केलं जातं. त्याच्यामुळे कोणताही अर्थ घेतला तरी चालेल. वृक्षांमध्ये अश्वत्थ मी आहे, देवर्षीमध्ये नारद मी आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे, सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे. हे कपिल मुनी म्हणजे देवहूतीचे जे पुत्र होते ते. आणि 27मध्ये आणखीन काही विभूतींचं वर्णन आहे. अश्वांमध्ये मी उच्चैश्रव आहे, जो इंद्रदेवाचा घोडा आहे, जो समुद्र मंथनातून आला होता. विधी अमृतोद्भवम, जो अमृत म्हणजे सागर मंथनातून जो आला. अश्व उच्चैश्रव नाव आहे. ऐरावतम गजेंद्राणाम, आणि ऐरावत पण तिथूनच आला होता आणि तो पण इंद्राचंच वाहन आहे. तर हे घोड्यांमध्ये उच्चैश्रव, हत्तींमध्ये ऐरावत, आणि नराणामचे नराधिपम, सामान्य माणसांमध्ये राजा मी आहे असं सांगतात. समजा आता तरी म्हणजे लोकशाही वगैरे आहे, तरीशी नेते वगैरे बदलत राहतात, त्यांचं पद जातं येतं. पण पूर्वीच्या काळामध्ये त्या राजाच्या नावाने एखाद्या त्या भागाला जाणलं जायचं. समजा शिवाजी महाराजांच्या राज्यात कोणी आलं असेल तर त्यांना हे माहीत असायचं की या सगळ्या लोकांमध्ये मुख्य व्यक्ती शिवाजी महाराज आहेत. म्हणून नराणामचे नराधिपम, हे नर आहेत, बाकी सर्व जी त्यांची प्रजा आहे. नराधिप म्हणजे नरांचे स्वामी शिवाजी महाराज आहेत. म्हणून जनतेमधला राजा मी आहे असं भगवंत सांगतात. कारण आता शिवाजी महाराजांच्या उदाहरणातून तुम्हाला कळेल की त्या नावाने एक थोडंसं आपल्याला एक प्रभाव झाल्यासारखा होतं किंवा जागरूक झाल्यासारखं होतं. पण सामान्य लोकांना बघून कदाचित असं होणार नाही. तर आज तर सर्व रिव्हिजनमध्येच गेलं आहे, पण तुम्ही ॲन्सर पण देत नाही. बरं, ही रिव्हिजनची गरज होती का नव्हती? मग ठीक आहे, नाहीतर मी ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न आहे? प्रश्न नाही तर आपण थांबूया. पुढच्या वेळेस मोस्टली हा चॅप्टर संपवून जाईल, कारण आता फिलॉसॉफिकल डिस्कशन कमी आहे. कशामध्ये काय ते सांगतील आणि शेवटच्या 3 श्लोकामध्ये सारांश करतील. तर मोस्टली नेक्स्ट मंडेला आपण संपूया. पुढच्या मंडेला काही मी एवढं रिव्हिजन करणार नाही आहे, डायरेक्ट विभूतीपासून सुरू करेल. पण आता मी ॲझ्युम करतो आहे की तुम्हाला माहिती किंवा तुम्ही लिहून घेतलं आहे. तुम्ही नाही जर माहिती दिली तर मग मी काय नाही करू शकत. ठीक आहे, आपण इथे थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.